नमस्कार, आप सभी का स्वागत है। मैं आपके साथ अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूँ आज के इस कार्यक्रम में। और आज का जो हमारा कार्यक्रम है वो है स्टील किसान सम्मान समारोह, प्रगत कृषि तंत्रज्ञान, परिसंवाद एवं परिवर्तन यात्रा का शुभारंभ। तो ये कार्यक्रम हम इंडिया टुडे ग्रुप, किसान तक, एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट और स्टील इंडिया के सहयोग से कर रहे हैं। तो इस कार्यक्रम में बहुत सारी चीज़ें होंगी, टेक्निकल सेशन होगा। तो मैं सबसे पहले जो है वो हमारी जो एंकर हैं हिमानी दीवान, सीनियर असिस्टेंट एडिटर किसान तक से, उनसे निवेदन करूंगी कि हमारे जितने भी एक्सपर्ट्स हैं उनका स्वागत करें। तो हमारे बीच जो है श्री राजेंद्र पवार सर हैं, चेयरमैन एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट बारामती से। सर का प्लीज़ स्वागत करिए और आप लोगों के जोरदार तालियां बजाते रहिए आप लोग। हमारे बीच हैं मिस्टर परिंद प्रभुदेसाई सर, मैनेजिंग डायरेक्टर स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है आज के इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर शोभित बहल सर, डायरेक्टर मार्केटिंग स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर प्रवीण कुलकर्णी सर, एक्सपोर्ट मैनेजर स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। प्लीज़ स्टेज पे आ जाइए। आज के कार्यक्रम में हम बहुत सारी चीज़ें जानेंगे, लेकिन सबसे पहले हमारे अतिथि गणों का जो है वो स्वागत करते हैं। हमारे बीच है मिस्टर प्रद्युमन चतुर्वेदी सर, ट्रेड मार्केटिंग मैनेजर स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर दिग्विजय त्रिपाठी जी, रीजनल हेड वेस्ट स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है हमारे आज के इस कार्यक्रम में। जोरदार तालियां बजाते रहिए। ताली बजाने के बहुत सारे फायदे हैं। डॉक्टर भी कहते हैं कि आपको सुबह सुबह जो है योगा में तालियां बजानी चाहिए। हमारे बीच है मिस्टर शंकर जी, जोनल टेक्निकल मैनेजर स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर प्रदीप नावले जी, स्टेट हेड स्टील इंडिया से। सर आपका भी स्वागत है हमारे आज के इस कार्यक्रम में। हमारे बीच है मिस्टर संतोष बी करंजे सर, सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट, एग्रोनॉमी, कृषि विज्ञान केंद्र बारामती से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। प्लीज़ स्टेज पे आ जाइए। और हमारे बीच हैं सर, तालियां आप सभी जानते हैं सर को, आप लोगों के ही बीच से हैं। तो हमारे बीच प्रशांत जी हैं, ये भी कृषि विज्ञान केंद्र बारामती से हैं। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। इन्हीं के सहयोग से हम लोग ये कार्यक्रम कर रहे हैं, एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट और पवार सर के सहयोग से कर रहे हैं। आपका भी सर स्वागत है इस कार्यक्रम में। और अभी मैं हिमानी मैम से रिक्वेस्ट करूंगी कि प्लीज़ आप पोडियम पे आएँ और आगे का जो कार्यभार है उसको संभालें। तो आप लोग गौर से सुनते रहिए, बहुत सारी चीज़ें और महत्वपूर्ण जानकारी यहाँ पे आज आपको मिलने वाला है। नमस्कार बारामती। हम लोग तो पहले बात कर चुके हैं, थोड़ा सा वार्म अप हो चुका है। मैं हिमानी दीवान हूँ, किसान तक से, और यहाँ आप सबकी मौजूदगी देखकर मैं बहुत ज़्यादा खुश भी हूँ और सौभाग्य भी मुझे मिल रहा है, क्योंकि मुझे बताया गया है बारामती के बारे में कि यहाँ का एग्रीकल्चर कितना मायने रखता है हमारे पूरे देश के लिए। तो किसान तक की तरफ से आप सब लोग जो यहाँ आए हैं टाइम निकाल के, आप सबका बहुत आभार। स्टील इंडिया का बहुत आभार, क्योंकि उन्हीं के सहयोग से ये कार्यक्रम किसान तक आज यहाँ आयोजित कर रहा है। एग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट बारामती का बहुत आभार और बारामती केवीके का बहुत आभार। आप सभी का बहुत बहुत आभार और मी आपले सर्वांचे स्वागत करते। मैं आप सबका बहुत बहुत स्वागत करती हूँ। कोशिश कर रही हूँ थोड़ी थोड़ी मराठी बोल पाऊँ ताकि थोड़ा सा आप लोग कनेक्ट हो पाएँ। हालांकि हम लोग को बिल्कुल नहीं आती है, थोड़ा थोड़ा गूगल ट्रांसलेट करके मैंने कोशिश की है। और क्योंकि जब हम पहले बात कर रहे थे तभी मैंने आप लोगों को किसान तक के बारे में बताने की कुछ कोशिश की थी। अभी मैं मंच पर हूँ तो मुझे लगता है आप सोच रहे होंगे कि किसान तक क्या है। तो इसका मैं एक छोटा सा जवाब देना चाहती हूँ कि किसान तक क्या है। ये तो आप लोग सब जानते होंगे ना, जब भी कोई आपके बारे में बात करे, आप कोई भी हैं, डॉक्टर, इंजीनियर या किसान, तो आपको अच्छा लगता है, आपको जानकारी मिलती है। तो किसान तक बहुत आसान शब्दों में एक ऐसा ही प्लेटफॉर्म है, नेशनल लेवल का एक ऐसा प्लेटफॉर्म है, इंडिया टुडे ग्रुप का एक डिजिटल प्लेटफॉर्म है।
जो खेती और किसानों के लिए है, शेती और शेतकरी, सिर्फ इसी की हम बात करते हैं। हम आपको आपसे जुड़ी हर खबर बताते हैं, मौसम के बारे में बताते हैं, मंडी के बारे में बताते हैं, आपकी जो कहानियां हैं, जैसे आप मिसाल कायम कर रहे हैं, जिस तरह से बहुत सारे और भी किसान यहाँ हैं जिन्हें आज सम्मान भी दिया जाएगा, उन किसानों की कहानी हम कहते हैं। हमने एक ब्रिज बनने की कोशिश की है, एक पुल बनने की कोशिश की है किसान तक ने, खेत और पॉलिसी के बीच, मेहनत और मार्केट के बीच, गांव और देश के बीच। हमारा जो लक्ष्य है, जो उद्देश्य है, वो बस यही है कि जब किसान मजबूत बनता है तब देश मजबूत बनता है, शेतकरी मजबूत तर देश मजबूत। और जो हमारा एक मोटो है, जो हमारा लोगो है, वो ये है कि जो किसान का हक है वो किसान तक है। इसे मैं मराठी में ट्रांसलेट करके आपसे बोलने की कोशिश करूंगी, मुझे लगता है समझ आएगा। तो शेतकन्याचा हक आहे किसान तक, शेतकन्याची आवाज आहे किसान तक। तो मुझे लगता है अब थोड़ा सा आप समझ गए होंगे। इस बात पे ज़रूर एक बार ज़ोरदार तालियां होनी चाहिए, और तालियां इसलिए नहीं कि मैंने किसान तक के बारे में बताया, इसलिए कि आप सब लोग यहाँ आए, हमारे एक्सपर्ट यहाँ आए, केवीके के लोग यहाँ आए, क्योंकि आप लोगों का यहाँ होना ही इस कार्यक्रम की सफलता है। तो एक बार ज़ोरदार तालियां हम सब के लिए, आप सब के लिए। तो अब मैं आपको बताती हूँ ये कार्यक्रम क्या है। ये कार्यक्रम है स्टील किसान सम्मान। किसान तक इस कार्यक्रम को आयोजित कर रहा है, स्टील किसान सम्मान है। यहाँ पर जो थीम है वो ये है कि जो स्टील इंडिया है वो बहुत सारे ऐसे हेल्पफुल जो इक्विपमेंट हैं वो बनाता है किसानों के लिए, जिनसे उनको खेती में मदद मिलती है। तो आज यहाँ पर हम प्रगतिशील किसानों का सम्मान करेंगे। हम बताएंगे स्टील इंडिया के ज़रिए कि किस तरह से यंत्रीकरण, जो टेक्नोलॉजी है, इनोवेशन है, वो किसानों को बहुत फ़ायदा दे रहा है। और आज ही से यहाँ पर एक परिवर्तन यात्रा की शुभारंभ होगा। देश के 100 केवीके को जोड़ने वाली परिवर्तन यात्रा का आज यहाँ से शुभारंभ होगा। तो ये कार्यक्रम है और आप लोग यहाँ आए हैं, इसके लिए मैं बार बार, जितनी बार आप लोगों का थैंक यू बोलूँ, धन्यवाद बोलूँ, आभार जताऊँ, उतना कम होगा। कार्यक्रम को अब हम आगे बढ़ाएंगे और सबसे पहले मैं चाहूँगी कि मिस्टर परिंद प्रभु देसाई, जो मैनेजिंग डायरेक्टर हैं स्टील इंडिया के, वो यहाँ आएँ और आप सबको स्टील इंडिया के बारे में बताएं कि किस तरह स्टील इंडिया लगातार दिन रात किसानों के लिए काम कर रहा है। बहुत स्वागत करूँगी मिस्टर परिंद प्रभु देसाई का। बहुत स्वागत है सर। नमस्कार। माननीय श्री पवार साहेब, उपस्थित केवीकेचे पदाधिकारी आणि सगळ्या शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो। मॅडमनी प्रस्तावित दिलेलंच आहे की आजचा कार्यक्रम कशासाठी आहे, तर मी थोडक्यात 5 मिनिटात स्टील कंपनीची आपल्याला ओळख करून देतो। मुख्य प्रयोजन या कार्यक्रमाचं असं आहे की स्टील कंपनीनी ग्लोबली, जर्मन कंपनी आहे पण ग्लोबली 100 वर्ष कंप्लीट केले आहेत। 1926मध्ये कंपनीचं फाउंडेशन झालं होतं, मिस्टर अँड्रियस स्टील। तर आता 100 वर्ष झाले आहे आणि योगायोगाने स्टील इंडियाला भारतात येऊन 20 वर्ष झाले आहे। चाकणमध्ये आमचा प्लांट आहे। तर 100 वर्ष स्टील ग्रुपचे आणि 20 वर्ष स्टील इंडियाचं, याच्यासाठी आम्ही या वर्षभर विविध कार्यक्रम केले आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही बारामती केवीकेपासून करतो आहे। तर थोडक्यात स्टील कंपनीबद्दल सांगतो। जसं आपण बघाल, कंपनी फाउंडर आहेत मिस्टर अँड्रियस स्टील। त्यांनी 1926मध्ये चेनसॉ स्वतः तयार केला होता। सो ही इज द वन हू फाउंडर ऑफ चेनसॉ पहिला त्यांनी केला होता। जर्मनीमध्ये स्टुटगार्टमध्ये कंपनी आहे आणि आता जवळपास 100 वर्षानंतर कंपनी जगभरात आहे। म्हणजे इंडियात डायरेक्ट सबसिडी आहे, पण द मार्केट जिथे आमची डायरेक्ट सबसिडी नाही आहे तिथे इम्पोर्टर्स असतात। आणि जसा मॅप बघाल, थोड्या कंट्री, इथिओपिया किंवा काही सोडल्या तर सगळीकडे स्टील कंपनी प्रेझेंट आहे। प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग आमचं जवळपास 7 वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये होतं। जर्मनीत 7 प्लांट्स आहेत, स्वित्झर्लंडला 2 प्लांट आहे, ऑस्ट्रियामध्ये प्लांट आहे, US मध्ये आहे, ब्राझील, चायना, फिलिपिन्समध्ये आहे आणि चाकणमध्ये जो आमचा स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, प्लांट आहे, तिथे आम्ही थोडी व्हॅल्यू ॲडिशन करतो। का फुल फ्लेज प्रोडक्शन नाही अजून सुरू झालेलं, पण थोडी व्हॅल्यू ॲडिशन आम्ही तिकडे करतो। प्रोडक्शन इन 7 कंट्रीज, 55,000 ऑथोराइज्ड डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स ग्लोबली। इंडियात आमचे जवळपास 600 डीलर्स आहेत आणि जवळपास 1000 सब डीलर्स आहेत। 19,000 एम्प्लॉईज,
42 ओन सेल्फ सबसिडरीज किंवा स्वतःच्या ओन डिस्ट्रीब्युशन कंपनीज आणि टर्नओव्हर अबाउट 5.5 बिलियन युरोज. स्टील इंडिया थोडक्यात सांगायचं तर हा आमचा चाकणचा प्लांट आहे, जो आम्हाला जवळपास आता 5 वर्ष झाले सुरू होऊन. चाकणला स्मॉल व्हॅल्यू ॲडिशन असेंब्ली आणि मेन वेअरहाऊस आहे आणि आमचे बाकी वेअरहाऊसेस नॉर्थला चंदीगडमध्ये आहे, ईस्टला कोलकाता आणि गुवाहाटीला आहे, बँगलोरला आहे आणि कोइंबतूरला आहे. आणि व्हॉट इज स्टील? स्टील इज फॉर इन आउटडोअर पॉवर टूल विच इज यूज्ड इन ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, लँडस्केपिंग अँड गार्डनिंग. पण जनरली आपण एशियात आणि भारतात बघाल तर आमचा मेजर फोकस ॲग्रिकल्चरवर आहे. तर आपण जे मधली ती इमेज बघाल, पॉवर विडर इज वन ऑफ सच प्रॉडक्ट्स. पण आम्ही इथे आमचं डेमो युनिट पण आणलेलं आहे, डेमो व्हेकल. त्याच्यात आपल्याला चेनसॉ, ब्रश कटर, पॉवर विडर, स्प्रेयर, अर्थ हॉगर असे बरेचसे जे हॉर्टिकल्चरला इक्विपमेंट लागतात ते आपल्याला दिसतील. आपण जनरली माहिती आहे की भारतात लँड होल्डिंग कमी आहे. ॲव्हरेज लँड होल्डिंग इज अबाउट 2 acres, 2 to 3 acres विथ द फार्मर. तर जनरली आपण जेव्हा मेकॅनायझेशन म्हणतो तेव्हा सगळ्यांना मोठं ट्रॅक्टर वाटतं, पण भारतात खरी गरज या छोट्या इक्विपमेंटची आहे फॉर फर्स्ट लेवल ऑफ मेकॅनायझेशन. सो विथ अवर टूल्स वी डू फर्स्ट लेवल ऑफ मेकॅनायझेशन. म्हणून आम्ही एक वाक्य नेहमी वापरतो, स्टील उपकरण आणेल परिवर्तन. सो आमचा एक उद्देश जो आहे तो आमच्या उपकरण वापरून शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगली प्रगती आणि पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन व्हावं. आणि आजचा हा इव्हेंट काय आहे आणि आम्ही स्पेसिफिक काय करणार आहोत हे सांगण्यासाठी मी शोभित बहल यांना स्टेजवर बोलवतो. थँक्यू. स्टेज पर आ रहे हैं, लेकिन मैं आपको एक बात बता दूं, जो भी बातें हमारे एक्सपर्ट आपको कह रहे हैं आप ध्यान से सुनिए, क्योंकि इसके बाद इन्हीं में से सवाल पूछे जाएंगे और अगर आप सही जवाब देंगे तो इनाम भी मिलेगा. तो एक बार जोरदार तालियां मिस्टर शोभित बहल के लिए, मार्केटिंग डायरेक्टर स्टील इंडिया. सभी किसान भाइयों को मेरा नमस्कार. जैसा कि अभी परिन साहब ने बताया, स्टील कंपनी को इस साल 100 साल पूरे हुए हैं ग्लोबली और इंडिया में 20 साल पूरे हुए हैं. हम लोग चेनसॉस में विश्व के भी नंबर 1 ब्रांड हैं, इंडिया के भी नंबर 1 ब्रांड हैं. इसके अलावा पिछले 20 सालों में चेनसॉस भी हमारे बहुत से किसान भाई यूज़ करते हैं. पिछले 20 सालों में हमने बहुत से ऐसे उपकरण इंट्रोड्यूस किए जो कृषि में बहुत काम आते हैं. तो आज 180 के करीब इस पे भी बात करनी पड़ेगी. आज 180 के करीब हमारे अलग अलग आइटम हैं, उससे जुड़े करीब 2-3 हज़ार अटैचमेंट्स हैं, 17 से 18 हज़ार स्पेयर पार्ट्स हैं. तो एक वृहद रेंज है हमारे पास प्रोडक्ट्स, एक्सेसरीज और स्पेयर्स की. अब चेनसॉस में अग्रणी ब्रांड जब किसानों से जुड़ा तो मालूम पड़ा ब्रश कटर्स, पावर वीडर्स और भी बहुत से उपकरण हैं जो एग्रीकल्चर और हॉर्टिकल्चर क्षेत्र में किसानों के काम आ सकते हैं. तो वो सभी कुछ हमने जोड़े हैं. अब जब ये प्रोडक्ट जोड़े और इनमें भी आज बहुत से प्रोडक्ट्स में आज हम इनमें भी बहुत अग्रणी ब्रांड होंगे. स्पेशली ब्रश कटर्स में तो स्टील के ब्रश कटर्स आज की डेट में किसानों की प्रथम पसंद है पूरे इंडिया में. अब हम जानते हैं हमारा प्रोडक्ट अच्छा है, जहाँ हमारा प्रोडक्ट चलता है वहाँ किसान कहता है कि आपका हमारा प्रोडक्ट अच्छा है. अब इस संदेश को जन जन तक पहुँचाना है, तो लोगों तक पहुँचाने के लिए हम अलग अलग तरह के प्रयास करते रहते हैं. हम रोड शोज़ करते हैं जिनको हम कहते हैं परिवर्तन यात्रा, क्योंकि हमारा लोगो है स्टील उपकरण लाए परिवर्तन. पहले हम सिर्फ कहते थे कृषि उपकरण लाए परिवर्तन, पर प्रोडक्ट रेंज बहुत बड़ी. आज की डेट में वैक्यूम क्लीनर जैसे प्रोडक्ट भी हैं जो घर घर में यूज़ हो रहे हैं. तो स्टील उपकरण लाए परिवर्तन, तो हमारी यात्राओं का नाम है परिवर्तन यात्रा. तो मैकेनाइजेशन से किसानों के जीवन में परिवर्तन आ सकता है. अब इस संदेश को हमें लोगों तक पहुँचाना है. तो हमने कई जगहों पर लास्ट टू लास्ट ईयर रोड शोज़ किया, लोगों तक पहुँचाया. फिर हमने सोचा कि क्या बेस्ट तरीका हो सकता है लोगों तक अपनी बात पहुँचाने का. तो जब हमने चर्चा करी इस फील्ड के जाने माने लोगों से, तो हमें समझ में आया कि हमें जाकर के KVKs पे या कृषि विज्ञान केंद्र पे जाकर के बात करनी चाहिए. और जब कृषि विज्ञान केंद्रों की बात हुई तो हमने फिर एक बहुत एम्बिशियस प्रोजेक्ट, महत्वाकांक्षी प्रोजेक्ट इस साल के लिए लिया कि हम, चूँकि हमारे 100 साल पूरे हुए हैं, तो इस साल हम 100 अलग अलग कृषि विज्ञान केंद्र तक जाएंगे. और हमने एक चीज़ स्टडी करी, जो स्टडी जान करके आपको बताने मेरे को बड़ा खुशी हो रही है. हम लोग सोच रहे थे कहीं दिल्ली से शुरू करेंगे इस यात्रा को और पूरे इंडिया में 5-6 महीना लगेगा 100 KVK कवर करने में. लेकिन जब हमने पता किया तो मालूम पड़ा इंडिया का टॉप मोस्ट KVKs में से कोई है तो वो बारामती KVK है. और ये जो
यहाँ माइक बटन से ऊपर हो गया, ये टेक्नोलॉजी को आप लोगों ने स्वीकारा है। ज़रूरी नहीं कि मैं इधर बोल कर देख कर के अपनी बात पूरी करूँ, आप लोग के पीछे भी स्क्रीन है, तो मैं आप लोगों से मुखातिब रह सकता हूँ। मेरे स्लाइड वहाँ चेंज होंगे, स्लाइडर दे दीजिए मुझे। तो टेक्नोलॉजी बोल रही है यहाँ पे। यहाँ एंटर करते ऐसा नहीं लग रहा था कि कोई हम छोटी जगह आ रहे हैं, मुझे ऐसा लग रहा था किसी यूरोप की जगह में आ रहा हूँ। तो इतनी शानदार जगह से शुरुआत करने का हमें मौका मिला। हमारा पुणे में हेडक्वार्टर है, तो हमने कहा हम क्यों दिल्ली जाएंगे या हम क्यों कोई भी और शहर जाएंगे, हम बारामती से ही शुरू करेंगे। तो आज हम सब बारामती में आपसे मुखातिब हैं। ये परिवर्तन यात्रा की हमारी गाड़ी बाहर खड़ी है, ये गांव-गांव में घूमेगी। आप लोग जब बाहर जाएंगे, आज इसका फ्लैग ऑफ करेंगे हम यहाँ से ये ऑल इंडिया की निकलेगी। लगभग 5-6 महीने तक घूमती रहेगी। 100 kV के कवर करने में टाइम लगेगा काफ़ी। और इसमें हमारे कुछ यंत्र लगे हैं जो लगाए जा सकते थे एक गाड़ी पे। इसके अलावा एक बड़ी रेंज है, तो जब आप लोग बाहर जाएँ तो हमारे पैम्फलेट्स कलेक्ट कर लें यहाँ से, वो देखें। और हमारी पूरी टीम यहाँ पे, टेक्निकल टीम मौजूद है यहाँ पे। कोई भी जो आपके दिमाग में सवाल आता हो, वो सवाल आप उस टीम से पूछ सकते हैं, वो आपके सवालों का निराकरण करेंगी। कौन सी फसल, कौन सी मशीन, कौन सा सीज़न में कौन सी मशीन, हर तरह के सवाल का जवाब देंगे। जो लोग ऑलरेडी मशीन यूज़ करते हैं, उनको मशीन से कुछ प्रॉब्लम है या उसमें कुछ एनहांसमेंट करना है, वो सब हमारी टीम यहाँ पे मौजूद है, उसकी बात आप लोग कर सकते हैं। और हम इस मौके का एक और सदुपयोग करेंगे, और ये सदुपयोग हम लगभग हर KVK में करेंगे। हम कोशिश करेंगे जिस भी KVK पे जाएं, हम वहाँ के आसपास के उस क्षेत्र के प्रोग्रेसिव फार्मर्स का सम्मान करें। और ये भी एक सौभाग्य की बात है कि हम शुरुआत बारामती से कर रहे हैं। हम जनरली 5 या 6 तक लिमिट रखना चाहते थे, बट 10 से ज़्यादा नाम मिल गए हमें ऐसे फार्मर्स के जो कि प्रोग्रेसिव फार्मर्स, जिन्होंने अपने क्षेत्र में बहुत बढ़िया काम किया है। तो इसलिए एक बार फिर से बारामती के सारे किसानों को मेरा आभार। एक बार फिर से आप सभी का यहाँ पे आने के लिए, अपना वक्त निकालने के लिए आभार। और मैं चाहूँगा जब आप लोग बाहर जाएं और जब यहाँ पे हैं बाकी के समय, ज़्यादा से ज़्यादा हमारी टीम के साथ इंगेज करें। या प्रथम रो में जो लोग बैठे हैं हमारी टीम के लोग हैं, और वो आपको गाड़ी के पास भी दिखेंगे। इंगेज कीजिए और आपके मन में जो भी सवाल है वो उनसे पूछिए और अपने ज्ञान बढ़ा सकते हैं आप। थैंक यू। शुरुआत होगी सवाल जवाब के सिलसिले की। हमारे साथ सहयोगी हैं अंशु, वो माइक आप तक लाएंगी और सर आपसे वो सवाल पूछेंगे जो मैंने कहा था कि आप ध्यान से सुनिए, तो अब पता चलेगा आपने ध्यान से सुना है या नहीं। सर आप 2-3 सवाल पूछिए और सही जवाब बताइए, और जो बताएं उन्हें हम पुरस्कार देने के लिए यहाँ पे बिल्कुल तैयार हैं। सर प्लीज़। हमारा ब्रश कटर के, क्योंकि इस क्षेत्र में सबसे ज़्यादा हमारे ब्रश कटर ही चलते हैं, हमारे ब्रश कटर के किसी एक मॉडल का नाम बताएं। आपको हाथ खड़ा करना है, माइक आपके पास आएगा। सर कोशिश करिएगा जो आपने बताया है उसी से रिलेटेड सवाल पूछिए। अच्छा, ये थोड़ा आउट ऑफ सिलेबस हो गया। जी सर। इसका आंसर बता दीजिए। अच्छा एक सेकेंड, एक हाथ खड़ा हुआ है। जी सर। माझं नाव जनार्दन कोंडीबा साळुंके, मुक्काम पोस्ट मदनवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। जवाब 250 घास कटायची हॉलिडे। सही है। थोड़ा आसपास था पर इतना चलेगा। जी जी, आप स्टेज पे जाइएगा। स्टेज पे जाइएगा, सही जवाब दे दीजिए सर, स्टेज पे जाइए। हमारी ब्रश कटर की काफ़ी बड़ी रेंज मार्केट में उपलब्ध है। FS 3001, FS एक्चुअली क्योंकि हमारी जर्मन कंपनी है तो वहाँ से ये एब्रीविएशंस आते हैं। FS 3001, FS 230, FS 120 और भी पूरी रेंज है। फिर हमारे प्रोफेशनल ब्रश कटर्स भी चालू हो जाते हैं। जी, तालियां बजाते रहिए, आपकी भी बारी आएगी। आप भी सही जवाब देंगे तो कुछ इनाम दिया जाएगा। सर अगला सवाल। ठीक, अगला सवाल ये है, हमारे ज़्यादातर प्रोडक्ट्स पेट्रोल से चलते हैं, क्या इलेक्ट्रिक और बैटरी से चलने वाले प्रोडक्ट्स भी स्टील इंडिया बनाती है? हाँ या ना? 1 मिनट, हाथ खड़ा करना है सर, ऐसे जवाब नहीं। आता है आपको? बैटरी से चलता है ना? चलता है बैटरी से। सही जवाब। कौन सा आप यूज़ करते हो?
लकड़ी काटने का छोटा वाला नहीं वो डालिम फिटिंग करते हैं ना GTA 26 की बात कर रहे हैं, उसको हिंदी में क्या बोलते हैं? अगला सवाल भी तुम ही पूछो। नहीं पहले ये कौन सा यूज़ करते हो वो बता सकते अगला सवाल सर। ये हे आमचं एक प्रोडक्टचं गोष्ट करताय GTA 26. म्हणजे आपण डाळिंबाच्या जेव्हा छाटणी करतो त्यावेळेस मोठ्या फांद्या कापण्यासाठी GTA 26 हे वापरतायत आणि ते बॅटरी ऑपरेटेड आहे. धन्यवाद. आत्ता जे सरांनी PPT दाखवलं त्याच्या संदर्भात मी एक प्रश्न विचारतो आहे. ही स्टील जी कंपनी आहे याची स्थापना कोणत्या साली झाली? अरे बापरे, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट सरांनी सांगायला पाहिजे. 1926. व्हेरी गुड. हेलो सर 1926. ओके, आइए आप आइए. सर आपने भी सही जवाब दिया, आप दोनों प्लीज स्टेज पे चले जाइए, लेकिन हाथ खड़ा करना है, माइक आपके पास आएगा. आता मला स्टेज पे चले जाइए सर. आइए प्लीज. बस एक आपण, आखरी सवाल सर, एक आखरी सवाल आप. आखरी सवाल. हाँ शेवटचा प्रश्न आहे हा. लाख मोलाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. लाख मोलाचा म्हणजे प्रश्न लाख मोलाचा आहे हो, लाख रुपये बक्षीस नाही आहे. ओके, तालियां बजा दीजिए, अभी और मौका मिलेगा, और मौका मिलेगा. जोरदार तालियां बजा दीजिए. सर एक आखरी सवाल. हां. आता शेवटचा जो प्रश्न आहे हा 2 विभागामध्ये आहे. तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये 2 उत्तरं द्यायची. स्टील कंपनीच्या किती देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे? हाँ हाँ, नहीं 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 ऐसे नहीं बोलना सर, ऐसे नहीं बोलना. हाथ खड़ा कर दीजिए, हाथ खड़ा कर लीजिए. 7 देशामध्ये आहे, त्याच्यातल्या 4 देशांचं नाव सांगायचे तुम्हाला. एक किती देशामध्ये काका किती देशामध्ये आहे? 7 देशामध्ये. आणि 4 देशांची नावं सांगा जिथं स्टील आपली उपकरणं बनवतं. तुम्हाला तिथे दाखवलं होतं. हां ओके. जर्मनी, चायना, दुसरे 2 काय आठवण. मला वाटते सर तुम्ही या, तुम्ही बऱ्यापैकी उत्तर दिलेलं हो आहे. गया सर. पण मला असं वाटतं की आपण सर्वच जण विजेते आहात, कारण बरेच हात वर आले. म्हणजे आपण इथे जे काही सांगण्यात आलं ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं. ऑफकोर्स तुम्ही बारामतीचे आहात, तुम्ही डेफिनेटली ते काळजीपूर्वक ऐकणार, याच्यामध्ये मला काहीही शंका नाही आहे. अभी और स्पीकर्स आएंगे और मौका मिलेगा आपको अवार्ड, वो प्राइज जीतने का, तो गौर से सुनिएगा हमारे सभी स्पीकर्स को. थैंक यू सो मच शोभित सर, परिन सर. आप लोगों ने जो डिटेल बताई उससे हमारे किसानों को जानकारी तो मिली ही और इनाम भी मिल गया. तो एक बार सभी किसानों के लिए जिन्होंने पार्टिसिपेट किया, ध्यान से सुना, ज़ोरदार तालियां. और देखिए कितनी अच्छी बात है कि जो इनामों का सिलसिला है वो यहीं नहीं रुक रहा. ये तो थे जानकारी वाले इनाम, और अब नंबर आया है उन इनामों का, उन पुरस्कारों का जो स्टील इंडिया, किसान तक, KVK और जो एग्रीकल्चर ट्रस्ट है बारामती की, वो सब मिलकर आपको दे रहे हैं. आपका सम्मान करने के लिए अब आपको बुलाया जाएगा एक एक करके, जिन किसानों ने अपने काम से एक नई मिसाल कायम की है हम सब के लिए, पूरे देश भर के लिए. तो अवार्ड डिस्ट्रीब्यूशन अब हम शुरू करेंगे. सबसे पहले मैं मंच पर बुलाऊंगी मिस्टर महेंद्र तुकाराम को, जिन्होंने आर्टिफिशियल इंटेलिजेंस का इस्तेमाल किया है गन्ने में और 1 एकड़ से 100 टन की पैदावार ली है. मैं विनती करूंगी, निवेदन करूंगी शोभित सर, परिन सर और राजेंद्र सर से कि उन्हें पुरस्कार देकर उनका हौसला अफजाई करें. उनकी बहुत ज़ोरदार तालियां.
अगला नंबर है बेस्ट प्रोग्रेसिव फार्मर कैटेगरी के लिए मिस्टर जनार्दन कोंडिबा, जिन्होंने IFS मॉडल का इस्तेमाल किया है क्वालिटी सीड प्रोडक्शन के लिए। आप आ जाइए। बिल्कुल, आपकी श्रीमती जी हैं, बिल्कुल साथ में आना चाहिए। जोरदार तालियां। तालियां रुकनी नहीं चाहिए, क्योंकि ये जो सिलसिला चल रहा है ये लगातार प्रोत्साहन के लिए सबसे बड़ा सिंबल है तालियां। तालियां बजाते रहिए, एक्सरसाइज होती रहेगी। अब बेस्ट डेयरी फार्मर हमारे तैयार रहें, मिस्टर तुकाराम सोपान, उनको अभी स्टेज पे मैं बुलाऊंगी। बेस्ट डेयरी फार्मर कैटेगरी में मिस्टर तुकाराम सोपन, इनका फार्म है 50 गिर गांव का। इन्होंने दूध के प्रोडक्ट्स बनाए हैं, वैल्यू एडिशन किया है। बहुत बहुत बधाई, बहुत बहुत सम्मान के लिए शुभकामनाएं। अच्छा ठीक है। नेक्स्ट है बेस्ट मिलेनियर फार्मर, करोड़पति किसान भी हमारे बीच में हैं, मिस्टर नामदेव। मिस्टर नामदेव आइए स्टेज पर। और एक्सपोर्ट क्वालिटी के जामुन तैयार कर रहे हैं, ड्रम स्टिक प्रोड्यूसर हैं और साथ में गोट फार्मिंग भी कर रहे हैं। तो कब के लिए इंस्पिरेशन कि खेती करके भी पैसा कमाया जा सकता है। जोरदार तालियां। अब है बेस्ट यंग फार्मर। थोड़ा सा करेक्शन मैं अपनी बात में करूंगी, हमारे जो किसान आ रहे हैं अवार्ड लेने वो इस तरफ से आएँ और उस तरफ से जाएं, आपके लिए आसानी होगी। तो बेस्ट यंग फार्मर, बेस्ट यंग फार्मर हैं मिस्टर मल्हारी सुभाष शिंदे। मिस्टर मल्हारी सुभाष शिंदे एक्सपोर्ट क्वालिटी के ग्रेप्स तैयार कर रहे हैं और अनार भी, अंगूर और अनार उगाकर इन्होंने इतना नाम कमाया है। बहुत ज़ोरदार तालियां बेस्ट यंग फार्मर के अवार्ड के लिए। और अगली कैटेगरी है उस बारे में जिनका नाम बहुत कम लोग लेते हैं, हम सब जानते हैं, ईस्ट हो, वेस्ट हो, नॉर्थ हो, साउथ हो, महिलाओं का खेती में कितना बड़ा योगदान है, लेकिन नाम उनका कितना कम लिया जाता है। लेकिन आज हम यहाँ महिलाओं का नाम लेंगे, उन्हें सम्मान देंगे। बेस्ट विमेन फार्मर कैटेगरी मिसेस सुरेखा नवनत इंदलकर, प्लीज स्टेज पर आइए। जोरदार तालियां। इन्होंने जो काम किया है, मैं पढ़ रही हूँ, गूस बम्स हो गए हैं, मतलब रोंगटे खड़े हो रहे हैं। एग्रीकल्चर में होम्योपैथी का इस्तेमाल सुनकर ही इतना दिलचस्प लग रहा है कि एग्रीकल्चर में होम्योपैथी का इस्तेमाल किया है, इतना नायाब काम, और इस काम के लिए आज इन्हें मिल रहा है सम्मान। जोरदार तालियां। तालियां जोर से बजाइए ताकि सबको संबल मिले, जो यहाँ हैं उन्हें भी और जो वीडियो देखेंगे उन्हें भी। ये सम्मान समारोह चलते रहने चाहिए, हमारे किसानों की हौसला अफजाई होते रहनी चाहिए। इसके बाद भी अगली कैटेगरी हमारी महिलाओं के लिए बेस्ट वुमेन इंटरप्रेन्योर मिसेस मोनाली प्रशांत। मिसेस मोनाली प्रशांत, मिसेस मोनाली प्रशांत, जोरदार तालियां। इनका काम अगर मैं बताऊं तो ये हनी ट्रेडिंग का काम कर रही हैं और एक मिसाल कायम की है इन्होंने। इंटीग्रेटेड बी कीपिंग वेंचर शुरू किया है, हनी बी ट्रेडिंग और हनी बी रियरिंग के लिए एक मिसाल बनी है। जोरदार तालियां। बेस्ट विमेन एंटरप्रेन्योर अवार्ड। इसके बाद नंबर आता है बेस्ट सेल्फ हेल्प ग्रुप अवार्ड। ये भी एक मिसाल होती है जो महिलाओं ने, जो पुरुषों ने, जिन्होंने सेल्फ हेल्प ग्रुप बनाए हैं, अपने साथ और लोगों को जोड़ा है और उनके साथ मिलकर कुछ काम किया है। अवार्ड के लिए गोकुल स्वयं सहायता महिला बचत घट, इन्हें मिल रहा है बेस्ट सेल्फ हेल्प ग्रुप का अवार्ड। सभी लोग, ग्रुप के सभी लोग मैं चाहूँगी स्टेज पर आएँ। बहुत सुंदर सुंदर साड़ियाँ पहन के ये सभी महिलाएं यहाँ आई हैं। स्टेज हमारा एकदम रंगों से सराबोर होने वाला है, होली का भी ये माहौल है। सभी महिलाओं को सलाम, सैल्यूट, और वो स्टेज पर आएं और उनके लिए तालियां बिल्कुल रुकनी नहीं चाहिए। महिलाओं के संघर्ष को हमेशा सलाम करना चाहिए। इनके काम के बारे में बताऊं तो 21 तरह के वेज और नॉन वेज मसाले ये लोग बना रहे हैं, 6 तरह की चटनी बना रहे हैं और 12 तरह का अचार, और इसी के साथ खूब पैसा और नाम भी कमा रहे हैं। जोरदार तालियां। अवार्ड लेते हुए महिलाएं एक अलग तस्वीर दिखा रही हैं। तालियां 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 बिल्कुल नहीं रुकनी चाहिए, इतनी सारी महिलाएं हैं, सबके लिए तालियां।
अगली कैटेगरी का अवार्ड है बेस्ट फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन। एफपीओ ने जो क्रांति लाई है खेती की दुनिया में वो हम सब देख रहे हैं। इसमें भी मैं यही कहूँगी कि मैं नॉर्थ से आई हूँ, तो नॉर्थ से वेस्ट और साउथ सब जगह एफपीओज बहुत अच्छा काम कर रहे हैं। तो बेस्ट फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन का अवार्ड मिल रहा है इंदापुर तालका एग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड को। आ जाइए स्टेज पर, जोरदार तालियों से इनका स्वागत करेंगे, इन्हें स्टेज पर लाएंगे। ग्रुप के सभी मेंबर स्टेज पर आएँ, सभी के चेहरे दिखने चाहिए। वो जो मेहनत का रंग होता है, जो कामयाबी की एक चेहरा होता है कामयाबी का, वो दिखना चाहिए। तालियां रुकनी नहीं चाहिए दोस्तों, तालियां बजती रहनी चाहिए। जोरदार तालियां। अभी लंच की व्यवस्था है, ब्रेकफास्ट आपने किया है, जोरदार तालियां। बेस्ट फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन, इनके बारे में ये है कि स्ट्रॉन्ग बिजनेस परफॉर्मेंस किया है। आप हैरान होंगे सुन के कि इनका एवरेज मंथली टर्नओवर है 25 लाख के आसपास। 25 लाख के आसपास मंथली टर्नओवर है। लगातार एग्री इनपुट से ही अच्छा पैसा कमा रहे हैं, नाम कमा रहे हैं, मिसाल कायम करें। इतने सारे लोग हैं, तालियां भी बहुत जोर शोर से बजनी चाहिए। अगला अवार्ड भी बेस्ट फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन कैटेगरी का है। बेस्ट एफपीओ का अगला अवार्ड मिल रहा है डॉन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड को। आ जाइए सभी लोग, इस एफपीओ से जुड़े सभी लोगों का मैं स्वागत कर रही हूँ मंच पे। आप लोग तालियां बजाना भूल क्यों जाते हैं? तालियां बजाते रहिए दोस्तों, तालियां बजाते रहिए। अभी इनकी कहानी है, हो सकता है अगले साल फिर हम यहाँ मिलें और बहुत सारे किसान हो, आप ही में से कोई अवार्ड लेता हुआ हमें यहाँ दिखे। जोरदार तालियों से हम स्वागत कर रहे हैं बेस्ट फार्मर प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशन डॉन फार्मर का। इन्होंने अपने काम से, इनका काम बताऊंगी तो तालियां जोर से बजाइएगा। 3 साल से अनियन फार्मिंग कर रहे हैं और इनका टर्नओवर जानते हैं कितना है? 1 करोड़ का टर्नओवर। जोरदार तालियां, जोरदार तालियां। प्याज की खेती करके इन्होंने इस तरह से स्टोरेज और मार्केटिंग की है कि 1 करोड़ का टर्नओवर है। तालियां तो 1 करोड़ के नाम पे बहुत सारी बज सकती हैं। आप सोचिए, पढ़ते लिखते नौकरी करते और खेती किसानी करते 1 करोड़, बहुत ही बड़ी मिसाल कायम कर रहे हैं। और जैसा सर आए थे शुरू में मंच पे, उन्होंने कहा था कि 5-6 लोगों को अवार्ड देना था इनका टारगेट, लेकिन देखिए कितने सारे लोग हैं। 10 अवार्ड हम दे चुके हैं, लेकिन 2 नाम हमारे साथ और जुड़े हैं, मैं उन्हें भी मंच पे बुलाऊंगी। भारत वमन लाड़गे इंदापुर से और विकास अंशुक भोग इंदापुर से। ये 2 किसान भी, हम रोक नहीं पाए खुद को इन 2 किसानों को अवार्ड देने के लिए। भारत जी का बहुत स्वागत, जोरदार तालियां। भारत वर्मन, जोरदार तालियां। और इस कैटेगरी में 12वें नंबर पर आए हैं विकास अंकुश, विकास अंकुश, माफ कीजिएगा, इंदापुर से विकास अंकुश हमारे साथ हैं। किसान आए नहीं है, ये किसान आए नहीं हैं, लेकिन इन्हें हम सम्मान करते हैं और इनके सम्मान में तालियां बिल्कुल बजे, क्योंकि मैं बार बार कह रही हूँ वीडियो तो वो देखेंगे, सुनेंगे कि उनका नाम अनाउंस हुआ था, उनके लिए यहाँ अवार्ड भी दिया गया है। जोरदार तालियां सभी किसानों के लिए, बहुत बहुत मुबारक, बहुत बहुत बधाई जिनको भी यहाँ अवार्ड मिला। और अब मैं स्वागत करूंगी श्री राजेंद्र पवार जी का, जो हमें और विस्तार से बताएंगे, जो हम नहीं कह पाए, हम नहीं कन्वे कर पाए इस इनिशिएटिव और प्रोग्राम के बारे में, ताकि किसानों को पता चले कि किस तरह के काम उनके लिए हो रहे हैं। जोरदार तालियों से स्वागत कीजिए श्री राजेंद्र पवार जी का। आज या स्टील, हाउ टू प्रोनाउंस इट? लाईक मेटल स्टील. स्टील. मेटल स्टील. स्टील या जर्मन कंपनीच्या या प्रोग्रॅमसाठी उपस्थित असलेले त्यांचे सर्व अधिकारी, म्हणतं परिंदभाई प्रभुदेसाई MD आहेत, शोभित बहल, प्रद्युम्न दिग्विजय त्रिपाठी, शंकर, प्रदीप नवले, श्रीमती अंशू मॅडम आणि इथं उपस्थित असलेले KVKचे सर्व सहकारी, तुम्ही शेतकरी बंधू भगिनी आणि ज्यांना ज्यांना हे अवॉर्ड मिळालेत ते सर्वजण, आणि मला वाटतं मगाशी परीक्षा त्यांनी घेतली होती आणि त्याचे उत्तर देणारे सर्व, काय म्हणायचं मला माहीत नाही, हां
यात पारितोषिक पारितोषिक विजेते म्हटलं तर काय हरकत नाही, परंतु मला थोडीशी एक शंका अशी आली की पेपर आधी फुटला होता का काय कोण जाणे. कारण एकदम 4-4 देश कुठले, अमकं कुठलं, हे तमकं एवढं सगळं शेतकऱ्यांना जर माहीत असेल तर मग एक शेतकरी तरी अति हुशार आहेत किंवा पेपर तरी आधी फुटला आहे माहीत नाही. म्हणजे माझ्या तर डोक्यात काहीच नव्हतं, फक्त मला स्क्रीनवर पाहिलं होतं का आधी. मग तुम्ही जरा जास्तीच हुशार आहे मग, कारण त्याचं मला वाटतं निरावागाचे आहेत ते, नदीकाठचे आहेत, त्यामुळे काय जरा जास्ती ज्ञान असेल त्यांना. असो आमचे सहकारीत, कारण ते प्रत्येक ठिकाणी अगदी भुजला आम्ही गेलो तरी तिथं ते उपस्थित असतात, कारण क्युरियस शेतकरीत. आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण इथं असे चांगले शेतकरी इथं निवडलेले आहेत या सर्वांनी, आणि तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलेले आहेत. वाटतं इथं प्रत्येकाला वेगळं वेगळं, म्हणजे मला काय मी भाषण म्हणून करत नाही, इथं काही जणांना AI मध्ये 100 टन उत्पन्न मिळालेलं आहे, परंतु आपल्याला भविष्यात 150 टनाचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे, परंतु त्याला खूप मोठं अजून काम करावं लागणार आहे. कारण AI आपल्याकडे जरी असलं तर त्याला पूर्णत्व नाही आहे, त्याला अजून खूप अभ्यास करावा लागेल, त्याला डेटा खूप लागेल, त्यानंतर हवामानाची जोड द्यावं लागेल, जीवाणूंची जोड द्यावं लागेल. हा सगळा अभ्यास जेव्हा होईल आणि शेतकऱ्यांचे स्वतःचे अनुभव, तेव्हा ह्याचा रिझल्ट अजूनही 150 टनापर्यंत जाईल असं मला वाटतं आहे. दुसरं मला वाटतं काही क्वालिटी सीड प्रोडक्शनसाठी सुद्धा काही शेतकरी इथं आलेले आहेत. तर मला त्यांना एक सांगायचं आहे की ICRचे जे काही संस्था आहेत तिथं बऱ्यापैकी संशोधन चाललेलं असतं. मग अगदी कांदा असेल किंवा तुरीच्या बाबतीतले काही युनिव्हर्सिटी असतील तर तिथलं सीड आणून मला वाटतं स्ट्रेट सीड, कारण शेवट हायब्रिड सीड थोडंसं महाग पडतं आणि त्याला नर मादीची गरज असते. अशा वेळी आपण त्याचा विचार करा, कारण आम्ही मोठ्या प्रमाणात ते काम केलेलं आहे KVKत, आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे तुरीच्या व्हरायटीसुद्धा करायला काही हरकत नाहीत. आणि एक मला असं सांगणं आहे की थोडंसं भविष्याकडे बघून, विशेषतः करार कुठले कुठले झालेत, कारण आता जग एवढं जवळ आलेलं आहे, आणि ते करार कुठले कुठले झालेत, अमेरिकेवर कुठला करार झाला आणि काय काय इथं येणार आहे अजून वर्षभरात, ते सोडून काय करायचं त्याचा विचार करा असं मला वाटतं. त्यानंतर काही गीरच्या 50 गायी आहेत, मला तर त्यांना सगळ्यात मोठं पारितोषिक द्यावं वाटतं, कारण 50 गीर गायी पाळत आहेत ते. कारण आम्हाला 5-25 गायी गीर गाई पाळणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या एवढं आम्हाला डोक्यावर आलेलं आहे ते. त्यामुळे या 50 गीर गाई कशा पाळतात हे आमच्या सर्व स्टाफला घेऊन मला भेट द्यावी लागेल. कारण माझं वैयक्तिक मत आहे की या ज्या गाई देशी गाई आहेत ज्या आपल्या भारतातल्या, त्या पाळणं विशेषतः कमर्शियल दृष्टीने हे एवढं सोपं नाही आहे. आणि ते कसं प्रॉफिटेबल करायचं आणि त्याला 100 रुपयाच्या पुढं कसा रेट मिळवायचा तर ते परवडणार आहे. आणि त्यांनी गीर गाई पाळलेले आहेत, त्यांच्याकडून समजून घेणं गरजेचं आहे, कारण ते ज्या अर्थी त्यांना प्रॉफिट असेल तेव्हा नक्कीच तो चांगला फार्म असेल. मला वाटतं काही एक्सपोर्ट क्वालिटीचे जामून इथं काही मला वाटतं हे केलं का, जांभळाचं कोणी केलं आहे का, तुम्ही केलं आहे का, काळ्या जमिनीत येतं का, किती एकर आहे, चंदन चंदन किती एकर लावलं आहे, आणि म्हातारी कुठं राहणार अजून थोड्या दिवसांनी, 8 वर्षांनी, किती वर्ष झालं आहे, मग 8व्या वर्षाची पुढं सावध राहा, नाही घरातच राहा बंदिस्तून. मला मी चेष्टेने बोलतोय, चुकीचं असेल, परंतु ते उघड्यावर टाकलेलं सोनं आहे, त्यामुळे त्याला किती राखण करावं लागेल ह्याचा आपण विचार करा, एवढंच मला त्यातनं तुम्हाला सांगणं आहे. परंतु काय हरकत नाही, जांभळाच्या बाबतीत सुद्धा फळं आलीत का, आत्ता लागली यंदा, पहिल्यांदा दाट लावलीत का, दाट लावलीत, 15x15 कुठल्या जांभळाला नाही कशा टाईपच्या फांदीला जांभळं लागतात, नाही फांदी कशी असावं लागते,
मोठे आहे ना जांभळाचं झाड ते तुम्ही जांभळ लावलंय का फणस लावलाय? फणसाप्रमाणे जांभळं लागतंय. सुरू झालं. माहीत नाही मला. ती गेली करंजी सरांनी यामध्ये भेट द्या. आता बुडख्याला जर जांभळ लागत असेल तर मला माहीत नाही बाबा. बघायला यायला पाहिजे, काय ते स्पेशल आहे. हां अहो पण ते जांभळ म्हणतात बुडक्याला लागतंय. बुडाला लावलेले काय ते माहीत नाही मला, पण माझा असा समज आहे की जेव्हा जांभळाची फांदी लोंबते त्यालाच फक्त जांभळं लागतात, उभ्या फांदीला लागत नाहीत. आणि तुम्हाला तर बुडक्याला लागले तेव्हा तेही बघायला येतो मी. सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती करा. यात तुम्ही माहिती. नाही, बारामती जगा वेगळे घडत असते एवढं मला माहिती आहे, पण ही इतकं घडतं असं मला माहीत नाही. एक्सपोर्ट क्वालिटीच्या ग्रेपच्या बाबतीत कालच मी एक अजितदादांच्या नावाने शेटपळ हवेलीला एक कार्यक्रम झाला. त्यांनी तिथं निरीक्षणातनं एक व्हरायटी त्यांनी काढली. अजून त्याला बहुतेक मानांकन मिळायचं आहे, त्याला आम्ही KVKतनं मदत करू. परंतु ती क्वालिटी चांगली आहे, ते जाऊन आपण ती बघा. पण एक्सपोर्ट क्वालिटी चायनाला ती खूप चांगली चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. ते अजितदादांच्या नावाने त्या गावात त्यांना तिथं ती व्हरायटी ओपन केलेली आहे. आपण जरूर बघा, कारण त्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. होमिओपॅथीच्या बाबतीत तर मला माहीत नाही, आता ह्या स्वतःच होमिओपॅथी औषध विकतात, त्यामुळे मला वाटतं तुम्हाला तर भरपूर त्याचा अनुभव आहे. आणि शिवाय बापू बाबळे सहकार्य असल्यामुळे आणखीन डिटेल माहीत असेल. परंतु त्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, आपण प्रयत्न करतो आहे. आणि KVKच्या मार्फत आपण सतत त्याच्यावर शेतकऱ्यांना सांगत असतो. कारण भविष्यात औषधं जी बाकीची वापरली जातात त्याच्यामुळे जो कॅन्सरसारख्या गोष्टी ज्या वाढत आहेत आणि शेतकऱ्याचा खर्चही वाढतो, त्यासाठी या होमिओपॅथीसारख्या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतील. जरूर आपण त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं हनीबी बॉक्सेस, हेही मला माहीत नाही, हनीबी बॉक्सेस आपल्याकडे आहेत का महिलांकडे? पण ते एवढं सोपं नाही आहे. हनी म्हणजे आपल्या हे खूप कमी व्हायला लागलेले आहेत आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. विशेषतः डाळिंबावर किंवा ह्याच्यावर फळधारणा व्हायला प्रॉब्लेम यायला लागलेत. आम्ही KVK गेले जवळ 10-15 वर्षापूर्वी त्याची सुरुवात केली, परंतु दुर्दैव असं आहे की बॉक्स न्यायला की तिकडं हनीबी गायबच होत आहेत. म्हणजे सगळ्यात मारूनच आणतात ते. अशा ह्याच्यात कसं करावं हा विषय आम्हाला जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडचं मधमाशी कमी व्हायला लागलेली आहे. असं म्हणतात की ज्यावेळी मधमाशी संपेल तेव्हा 4 वर्षांनी जग सगळं संपलेलं असेल. आता कसं करायचं, काय करायचं, शेतकऱ्यांनी पुढच्या पिढीने कसं वागायचं, कशी औषधं मारायची, जगायचं का नाही जगायचं, हिच्याचा त्याचा विषय आहे. आमचे काय 10-12 वर्षाचा काळ आहे फक्त. शेवग्याच्या झाडामध्ये ताकाच्या वाट्या आणि गुळाचं पाणी करून ठेवायची वेळ आहे. मासे अहो माशी पाहिजे का नाही तिथं? माशीच नसेल तर गुळ खायची कधी, हे लक्षात घ्या. माशा लागल्या पाहिजेत, आपण मोहळं जाळली नाहीत पाहिजेत. किंवा औषधं मारताना ती नीट जिथं औषधं मारणार आहे त्यावेळी औषधं मारायचं थांबवलं पाहिजे 8 दिवस. मग त्या मधमाशांचं काम झाल्यानंतर मग औषधं काय मारायची असली मारली पाहिजेत. किंवा ह्यांच्यासारखी होमिओपॅथी किंवा ज्या औषधांचा इफेक्ट होत नाही म्हणजे मरण्यासारखा अशी औषधं मारली पाहिजे, तर त्या मधमाशीला उपयोग आहे. परंतु कसं जगात आता लोकांना फक्त मानवालाच जगायचं आहे, बाकीने जगायचं का नाही जगायचं ह्याचा विचारच करत नाही. आणि त्याच्यामुळे अख्खा मानव अडचणीत येणार आहे. पण तो जाऊ दे, तो खूप मोठा विषय आहे, त्याच्यावर मी आता इथं काय बोलत नाही, कारण शेतकरी फक्त आजचं पायापुरतं बघतो. त्यानंतर मला माहीत नाही काय 12 टाईप्स ऑफ पिकल्स, हे मला वाटतं महिला बचत गट दिसत आहे. महिला बचत गटांचं तर नेहमी भीमथडीतून इकडं वहिनीच्या सोबत मोठं काम असतं. गेल्या जवळजवळ 17 वर्ष नाही 19 वर्ष होऊन गेलीत. या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि चांगल्यापैकी त्या संदर्भात ते प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं ते अजूनही अपुरं आहे खूप, कारण त्याला अख्ख्या भारतात कुठल्या तरी एका कोडखाली ते जायला पाहिजे असं मला वाटतं. पण तो विषय वेगळा आहे. प्रत्येकीचं वेगळं लोणचं म्हटल्यावर तिथं किती प्रकारचे होते, खूप प्रकारचे होतील. तर त्याला एक टाईपवर आलं पाहिजे. हो, पण तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला पुरवायचं असेल तर तुमची एकट्यांचं काय ते रेसिपी चालणार आहे का?
आणि त्याच्याचबरोबर कैऱ्या पण तुम्हाला तशा लागतील, त्याचा आंबटपणा लागतो. आता कुठं गावात एखादी कैरीचं झाड असेल जी तुम्ही कैऱ्यासाठी वापरता, ते बहुतेक सगळे गोड फळांचीच सगळ्या कैऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे या सगळ्याचा विचार करून म्हणजे तुम्हाला नुसत्या कैऱ्या नाही, कैऱ्या पण लावायला पाहिजेत की ज्या पूर्वी आंबट झाडं असायची, फक्त लोणच्यासाठी असायची, आणि तुम्ही जूनमध्ये मला वाटतं त्याचं लोणचं करायचं. तशा शोधून तशी झाडं आपल्याला आणून वाढवावी लागतील, तर तो व्यवसाय करता येईल. नाही तर तुम्ही जाताल पायरीचा कुठं हापूसचा हे करायला, तर ते नाही जमणार. मग झाडं लावा, कारण खूप भारतात प्रचंड प्रमाणात व्हरायटी होत्या, त्या सगळ्या संपल्यात. आपण फक्त हापूस, पायरी, कुठं केशर ह्याच्यावर आलो आहे. प्रत्येक गावोगाव 10 प्रकारचे आंबे होते, पण ते आता संपत चालले. लोकांनाही त्याचा खूप नाद नाही राहिलेला. त्यानंतर मला वाटतं स्टोरेज आहे, काही जणांचं स्टोअर बिझनेस परफॉर्मन्स मला माहीत नाही त्यांनी काय केले, क्रॉप प्रोडक्शन आणि ऑनियन फार्मिंग. हे काय हो? हां, काय हरकत नाही. या सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालं आहे, विशेषतः हे सर्व दमदार आणि चांगले शेतकरी आहेत, महिला पण त्यात आहेत, त्या सगळ्यांना मी या कंपनीमार्फत त्यांनी जे पारितोषिक दिलं त्याबद्दल मी त्यांचे शुभेच्छा व्यक्त करतो. ह्या कंपनीच्या ज्या काही वेगवेगळे त्यांनी इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत, आता इलाज नाही आहे, आपल्याला लेबर मिळत नाही आहे. बरंचसं लेबर आपण महाराष्ट्रीयन लेबर तर अजिबातच नाही आहे, जे काय आहे ते बिहारवरनं किंवा इकडून आपण आणतो आहे. त्यामुळे लेबरवर महत्त्वाचं काम आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे कांद्याच्या बाबतीतसुद्धा जे इन्स्ट्रुमेंट जे आहे, जे प्लांटेशन करतं, अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागणार आहेत. विशेषतः जर्मन जे काही गाडी असेल, मर्सिडीजपासून कुठल्याही गाडी असतील, तर जर्मन हे नेहमी ताकदवान असतं, स्टडी असतं, थोडं वजन जास्ती असतं असं मानलं जातं. आणि बाकीच्या देशातले जे असतील, मग चायनीज असतील किंवा इतर इटालियन असतील, हे सर्व थोडेसे नाजूक पडतात. परंतु मला वाटतं ह्या कंपनीचं त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. मला वाटतं त्यांना बारामतीतसुद्धा कोणतं डीलर बघायचं आहे. आता मी बघतो समजा त्या मॉलमध्ये वगैरे कुठं त्यांना निदान हे म्हणजे नोंदणी करण्यापुरते कोण मिळतील का, त्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न करावे लागतील. परंतु अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वापरल्याशिवाय आपल्याला शेती होणार नाही आहे. भविष्यातली जी शेती ती आता जे हवामानाच्या बाबतीत जे बदल चाललेले आहेत आणि एक्सपोर्टच्या दृष्टीने आपण विचार करतो आहे, तर त्याला उघड्यावरची शेती चालणार नाही. आता आंबा असेल, केळी असतील, केळीसुद्धा तुम्हाला ग्रीन हाऊसमध्ये घ्यावं लागतील, कारण त्याची जी पानं फाटत आहेत, जे बऱ्याच वेळा वादळे येतात, किंवा केळीच्या बाबतीतला जो नाजूकपणा असतो, ह्या सर्व गोष्टी डाळिंबापासून सगळ्याला कवर लागणार आहे. आणि त्या दृष्टीने शेतकरी आता त्या दृष्टीने जायला लागलेले आहेत. परंतु कवर असल्याशिवाय आणि ग्रीन हाऊस असल्याशिवाय भविष्यातली शेती कदाचित आपल्याला परवडणार नाही आहे. दुसरं, गेल्या जवळजवळ 50-55 वर्ष या ट्रस्टनी सतत शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे. यात पहिल्या 25 वर्षाचा जो सहभाग आहे तो आप्पासाहेब पवार, बरेचशा ह्या नव्या पिढीला माहीत नाही, जुन्या पिढीनं त्यांनी बघितलेले असतील, परंतु त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ट्रस्टला मोलाचं सहकार्य दिलं. आणि नंतरची 25 वर्ष असतील ती मी आणि माझे जे काही सहकारी सर्व केविकेतले सगळ्यांनी यांनी मिळून ह्या अलीकडच्या काळातला जो काही शेतीच्या बाबतीतलं काम आहे ते आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. जवळजवळ 50-55 वर्ष हा ट्रस्ट सतत शेतकऱ्यांसाठी काम काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. याला असं काही सरकारी मोठे फंड्स नाही आहेत. केविकेचे एक पगार सोडले तर बाकी कुठल्याही गोष्टी त्या मिळत नाहीत. असं असतानासुद्धा आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणून फंड्स आणून किंवा काही स्वतः ह्याच्यात जनरेट करून आम्ही ही संस्था चालवतो आहे. यात बऱ्याच ह्या तरुण पिढीला माहीत नाही आहे की जे क्रॉसब्रीडचे जे आहे की आज लाखो लिटर दूध खेड्यातनं जे जात आहे शहरात आणि करोडो रुपये इथं येत आहेत, त्याचं जे मूळ आहे ते जवळजवळ 72-74च्या दरम्यान आप्पासाहेब पवार, मणिबाई देसाई ह्यांनी सुरुवात क्रॉसब्रीडची केली होती. आणि त्याचं एक्सटेन्शनचं काम खूप मोठ्या प्रमाणात या ट्रस्टनी केलं. आणि आज ज्या गायी तयार झाल्यात त्या दुधातल्या गायी, ते त्यावेळेचं त्याच्या मागची जवळजवळ 45 वर्ष आहेत.
हे काम या ट्रस्टने सुरुवात केली. नंतर मग कॉपरेटिव्हमधल्या वेगवेगळ्या तुमच्या कारखाने आले, मग सगळ्यात अख्ख्या महाराष्ट्रातल्या अख्ख्या देशात ते पसरलं आणि मग ही आजची जी होल्स्टीन गाय तयार झालेली आहे. साधी गोष्ट आहे, या भागात नारळ पण नव्हता. विशेषतः महिलांना मला सांगायचं, ओटीत घालायला नारळ हा कोकणात नाही यायचा. त्याची सुरुवात 72 साली आप्पासाहेब पवारांनी पहिल्यांदा छत्रपती कारखान्यावर, जे कोण असतील इथं मेंबर त्यांना माहीत असेल, त्यांनी पहिल्यांदा नारळाची झाडं आणली आणि नारळ इथं पसरला. आज छोटी गोष्ट आहे ती, पण त्यावेळी लोक म्हणायची की नारळ हा फक्त कोकणात येतो, देशावर कुठे येतो. पण आज घरोघर नारळ आहेत. त्याचं मूळ पहिलं या ट्रस्टचे जे चेअरमन होते आप्पासाहेब पवार, त्यांनी मुळात या भागात पहिल्यांदा आणला. नंतर काय 10-20 वर्षांनी आला असता, नाही असं नाही आहे, परंतु त्यावेळचं काम आहे ते आज त्यांना कुणाला माहीतही नाही कोणी केले ते. यानंतर आणखीन सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते ड्रीप्सच्या बाबतीत. इस्रायलला आप्पासाहेब 80 साली गेले, तेव्हा त्यांनी येताना त्यांना पहिल्यांदा स्प्रिंकलर त्यांनी बघितले आणि मग नंतरच्या काळात त्यांनी ड्रीप बघितलं. त्यांना इतकं आवडलं की हे सर्व दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना याचा खूप उपयोग होईल म्हणून त्यांनी ड्रीप सगळे तुकडे बॅगमध्ये भरून आणले आणि इथल्या शेतकऱ्यांना ते शिकवायला सुरुवात केली आणि देशी बनावटीचं ड्रीप मिळावं म्हणून भवरलाल जैनला विनंती केली की तुम्ही कारखाना चालू करा. त्यांनी तो केला आणि ड्रीपचा इथं जन्म झाला. ड्रीपसुद्धा आला असतं 20-25 वर्षांनी, पण ते 80 साली आप्पासाहेब पवारांनी भारतात पहिल्यांदा आणलं आणि त्यानंतर गव्हर्नमेंटनी पॉलिसी केल्यानंतर ते सबसिडीने ह्या गोष्टी करून आज ड्रीपची स्टेज आलेली. पाणी हळूहळू कमी पडतं आहे. ठीक आहे, 2 वर्ष पाऊस पडला, पण भविष्यात पाणी मिळणार नाही आहे. अशावेळी अनेक धरणं बांधावे लागले असतील. धरणं बांधून ती भरणार कशाने? म्हणजे आहे हे पाणीच वापरलं पाहिजे. तर ड्रीपचा जो जन्म झाला तो या ट्रस्टवर झाला आणि तो आप्पासाहेब पवारांनी इथं सुरुवातीला आणून इथं दाखवलेला आहे. यानंतरचा काळ साधारण 20-25 वर्षापूर्वी माझ्याकडे काही शेतकरी यायचे ड्राय भागातले आणि ते म्हणायचे आम्हाला गाई वाढवायचे आहेत पण आमच्याकडे हिरवा चारा नाही. मग मी युरोपमध्ये शिकत असताना तिथं मी बघितलं होतं की तिथं थंडीतसुद्धा मोठ्या प्रमाणात मुरघास वापरतात. मग मुरघास आपल्या इथं वापरायला काय हरकत आहे, म्हणून आम्ही जवळजवळ 25 वर्षापूर्वी इथं या ट्रस्टच्या मार्फत मुरघासाचं ट्रेनिंग सुरू केलं. त्याला ब्राझीलवरनं मध्ये एक 15 वर्षापूर्वी ब्राझीलला गेलो तेव्हा तिथलं कल्चर आणलं आणि ते वापरा म्हणून सांगितलं. तर यात पहिल्यांदा आम्ही मुरघासाचं ट्रेनिंग दिलं. आज गावोगाव बघितलं तर अगदी कर्जत जामखेडला जरी बघितलं तर हळूहळू ते वाढत कर्जतवरनं पर जामखेडच्या पलीकडे सुद्धा गावोगाव तुम्हाला असे ह्या दिसतील, बॅग्स दिसतील. त्याच्या मागं हे कोण आहे हे लोकांना आज माहीत नाही आहे, परंतु त्याचे मुख्य विशेषतः जन्म म्हणण्यापेक्षा एक्सटेन्शनचं काम हे या ट्रस्टने केलेलं आहे आणि आज मुरघास सगळीकडे दिसतो आहे. त्याचं मूळ इथलं आहे. आणि आजकालचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे AI बाबतीत. AI अजून खूप नवीन स्टेजला आहे. AI आपल्याला वाटतं AI म्हणजे कुठनं तरी काहीतरी आणलं आणि चालू करणं हे होणं शक्य नाही आहे. कारण AIला स्वतःला मेंदू नसतो, ते विचार करू शकत नाही. त्यात गेल्या अनेक वर्षाचा डेटा म्हणजे माहिती घालावं लागते आणि त्याप्रमाणे ते चालतं. आणि हीच अडचण आपल्या इथं आहे की आपल्याला ऊसाच्या बाबतीत आपल्याला ही माहिती आहे की 100-1 वर्षाचा आपल्याकडे डेटा असल्यामुळे 100 वर्षाचा आपण त्यात माहिती घातली आणि त्यामुळे ऊसाला आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट आला आहे. यंदाच्या वर्षी आपण कांद्याच्या बाबतीत केलं आहे, केळीच्या बाबतीत केलं आहे, त्यानंतर मग तुरीच्या बाबतीत केलं आहे. असे 2-4 पिकं आपण घेतलेली आहेत. परंतु भविष्यात सगळ्याला AI आपल्याला बसवावं लागेल आणि त्याशिवाय शेती आपल्याला परवडणार नाही. परंतु हे काम खूप मोठं आहे आणि यासाठी एकटं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट पुरेसं नाही आहे, कारण ह्याला खूप मोठे फंड्स पाहिजेत. रिसर्चचं काम आहे, माहिती गोळा करण्याचं काम आहे आणि ते असल्याशिवाय आपण हे काम करू शकणार नाही. पण जग हे आता इथून पुढं AI येणार आहे आणि AI शिवाय शेती करता येणार नाही आहे. AI 2 प्रकारचं आहे. एक म्हणजे शेतीतलं आहे आणि एक म्हणजे सगळं रेग्युलर आपल्या मानवाच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी त्या सगळ्याला आहे. 5 ते 10 वर्षात AI येणार आहे, सगळ्यात येणार आहे. आपण 150 कोटीचा देश आहोत. आपण 140ला पोहोचलो, 150 कोटी होणार आहे. जगात सगळीकडे मजूर कमी पडतात, लोक कमी पडत आहेत, परंतु दुर्दैवाने भारतीय लोक नकोशी झालेत सगळ्यांना.
जपानमध्ये आज ड्रायव्हरपासून तिथं इतकी संख्या म्हातारी व्हायला लागली, त्यांना ड्रायव्हरपासून खूप मोठ्या प्रमाणात लोक पाहिजेत, पण ते म्हणतात भारतीयांना सिविक सेन्स नाही. सिविक सेन्स नाही म्हणजे त्यांना वागायचं कसं कळत नाही. कसे करतात, कशी धक्काबुक्की काही करतात, कुठे येतात, कुठे मोबाईल वापरतात, कुठे थोंकतात, काही करतात. त्यामुळे ते म्हणतात भारतीय सोडून कुठले द्या. ऑस्ट्रेलियातनं आपल्याला हाकलायला लागलेत, न्यूझीलंडमधनं हाकलायला लागलेत, अमेरिकेतनं हाकलायला लागलेत, युरोपमधनं हाकलायला लागलेले. आणि हाकलून सगळे हिथं आले. इथं एज्युकेशन सिस्टीम प्रचंड प्रमाणात बिघडलेली. बाहेरनं इंजिनिअरिंग करता येतं, बाहेरनं मेडिकल करता येतं, म्हणजे उद्या इंजेक्शन घ्यायचं म्हणजे भीती वाटायला लागली. त्याचं डिग्री आपल्याला विचारावं लागेल. अशा प्रकारचं एज्युकेशन ह्या भारतात आहे. आणि अशावेळी जर AIच्या बाबतीत ठीक आहे, शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होईल. शेती खूप चांगली होईल, दुप्पट तिप्पट उत्पन्न येईल, खताचे आणि बाकीचे खर्च कमी होतील. परंतु बाकीचं काय? ड्रायव्हरशिवाय गाड्या जातील, पळायला लागतील. मास्तरशिवाय शाळा असतील. डॉक्टरची मशीन असेल, तिथं जायचं, समोर उभा राहायचं, ते सांगेल अमुक अमुक रोग झाला, डॉक्टरही लागणार नाही. ऑपरेशन अमेरिकेत बसून ऑपरेशन इथं केली जातील. त्या स्वीडनमध्ये आत्तासुद्धा त्यांनी जजसुद्धा AIचे नेमले. त्याला कळतं हे काय बोलले, ते काय बोलले, मग कोण खरं आहे कोण खोटं आहे सगळं त्याचा अंदाज घेऊन तो सांगतो हा असाचा निकाल. मग हे जेव्हा सगळीकडे सुरू होईल, किंवा दुबई किंवा हे मधल्या ह्याच्यात जे आपले लेबर म्हणून जे जातात, आपले लोक लेबर ऑफिसर म्हणून जातात, त्या ठिकाणी जर AI बसलं तर आपले लोक जातील का? हे सगळे लोक परत भारतात येतील. भारतातली अधिक लोकसंख्या सगळी, हे सगळं मिळून शेवट शेती ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर बर्डन येईल. म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला शेती म्हणजे त्या उत्पन्न आपल्याला काढण्याचे आपल्याला त्याशिवाय अत्यंत राहणार नाही. आणि ह्याचा विचार दुर्दैवाने मला वाटत नाही की कुठल्या राजकीय लोकांना ह्याच्यात काय पडलेलं आहे. आज एक करार झालेला आहे मध्ये, मला कोणाला कुठल्या पार्टीला नाव द्यायचं नाही, एक भारतीयानेच करार केला, आपल्या भारतीय राज्यकर्त्यांनी केला असं बोलतो मी. कशामुळे केला, काय केला भाग सोडून द्या, की आत्तापर्यंत कधीही करार करताना, अमेरिकेचे करार करताना खूप अटी शर्ती घातलेल्या असायच्या. एकदाच आपण मिलो आणलो मायलो, त्याला मिलो मायलो काय जे म्हणायचे ते खाऊन खाऊन आपल्याला इतकी टीका झाली, शेवट आपण आपलं धान्य तयार करायला सुरुवात केली. तर ते मला सांगा, तो करार झालेला आहे वर्षभरात. तुमच्याकडं आणखीन एक प्रकार आहे की भारतात काही लोक असतात, जसे आपले धार्मिक लोक असतात की ते विरोध करतात एखाद्या गोष्टीला, तसेच एन्व्हायरमेंटमधले लोक आहेत की त्यांना असं वाटतं की जगाची काळजी तेच घेतात. म्हणजे पाण्याची काळजी तेच घेतात, हवाची काळजी तेच घेतात, सगळ्या जगाची काळजी तेच घेतात. जसे ते कुत्री पाळणाऱ्यांचे असतात बघा, ते कुत्र्यासाठी ते फक्त कुत्र्यांसाठी असतात, ते माणसासाठी आहेत का नाहीत माहीत नाही. मग किती चावून मेली माणसं तरी ते चालू शकतं, असं त्यांचं मत आहे. असे नका शेवट ते नागरिक आहेत त्यांना ते वाटतं. तसे एन्व्हायरमेंट्स असतात की त्यांना म्हणजे जे जेनेटिकल मॉडिफाईड म्हणजे काय होतात, जेनेटिक्समध्ये बदल करून उत्पन्न वाढवायचे. म्हणजे जे आपण बोंडअळी येऊ नये म्हणून आपण कपाशीला केलं, तेवढीच फक्त आपल्याला परवानगी दिली. पण बाकीचे जे काही आहेत पिकं आहेत की ज्याच्यामुळे पिकं दुप्पट उत्पन्न मिळतं, त्याला त्यांनी बंदी आणली कोर्टातनं. आणि त्यानंतर कोणी प्रयत्न केले नाहीत. मला वाटतं हे पवारसाहेबांच्या काळात झालं होतं, त्यावेळी जी बंदी आणायला लावली होती कोर्टातनं ती त्यावेळी झाली. बरेचसे तज्ज्ञ किंवा सायंटिस्ट ह्यांना ते पाहिजे होतं, पण ते झालं नाही. आज मला सांगा, सोयाबीन समजा 40 क्विंटल त्यांचं एकरी मिळत असेल जेनेटिकल मॉडिफाईड अमेरिकेत, आणि इथलं होत असेल 5 क्विंटल 10 क्विंटल, आणि ते इथं आलं तर ते काय भावाने असेल? आपलं 40 रुपयाने असेल आणि ते 20 रुपयाने असेल तर कुठले घेणार लोक? सोयाबीन येणार, दूध येणार, दुधाची पावडर येणार, चिकन येणार, बाकीचा अजून मक्याचं येणार. मका मोठ्या प्रमाणात शेतकरी आता करायला लागलेला, का तर त्याला कांदा लावण्यापेक्षा मका बरा वाटतो थंडीच्या दिवसात. मक्याचे काही म्हणजे इथेनॉल काढून जे येणार आहे की जे जनावरांवर वापरतात ते येणार. हे सगळं आल्यानंतर शेतीच्या रेटचा परिणाम काय होईल ह्याचा आपण आज विचार करून ठेवला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर जर
क्रयशक्ती शेतकऱ्याची कमी झाली, तो ट्रॅक्टर घेऊ शकेल का, तो कपडे घेऊ शकेल का, त्याचा पैसा का ह्याच्यात येऊ शकेल का. दुधाचे प्रॉडक्ट आल्यानंतर जे एकमेव आपल्याला दुधाचा जो धंदा आहे की ज्याच्यावर आपण वर्षभर जगतो, की थोडे थोडे पैसे महिलांना मिळतात, घरात कुटुंब चालतो, प्रपंच चालतो, ते जर दूध आणि त्याची पावडर जर स्वस्त आली तर आपण काय करायचं. ह्या सगळ्याची तयारी करा. मी तुम्हाला भीती दाखवत नाही. आपल्याला जगायचं आहे. आपल्याला शेतीशिवाय गत्यंतर नाही आहे. नोकऱ्या मिळणार नाहीत. 150 कोटी जनता इथं तयार होते आणि एज्युकेशनची अशा सिस्टीम सगळ्या व्हायला लागलेल्या आहेत. उद्योगधंद्याच्या दृष्टीने इथं कोणीही त्याच्याकडं कोणी बघत नाही. उद्योगाला काय लागतं त्याचा विचार करत नाही. उद्योगाला प्रोटेक्शन काय पाहिजे त्याचा विचार करत नाही. मोठे मोठे उद्योगपती बाहेर जायला लागलेत की बाबा हे नको, इथं ताप देतात लोक. वेगवेगळ्या संघटना तयार होतात, वेगवेगळ्या हे सगळं तयार होतात, त्यामुळे बाहेर जायला. अशा वेळी इंडस्ट्री कुठं तयार होणार आहे. ही मुलं कुठं कामाला लागणार आहेत. ह्या सगळ्याचा परिणाम पुढच्या काही वर्षात होणार आहे. त्या सगळ्याला आपण तयार राहिलं पाहिजे. आणि शेवट हा सगळ्या गोष्टी शेतीवर येऊन परत लोड शेतीवर येईल. ज्यांना कोणाला शेती येते परत एक मुलगा, समजा बऱ्याच वेळा माळेगावमधली बरीचशी मुलं बाहेर नोकरीला आहेत. आता त्यातली समजा ती पोरं जर परत आली तुमच्याकडे तर म्हणजे एक मुलगा कसं तरी शेती करत असतो, तो दुसरा आला, दोघांनी मिळून शेती करायची. मग त्यावेळी AI शिवाय पर्याय नाही, कारण शेवट जगायचं आहे आपल्याला. AI शिवाय पर्याय नाही. ग्रीन हाऊसेससारख्या अशा काही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि शेतीशिवाय आपल्याला इलाज नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या अशा काही कंपन्या आहेत ह्यांच्या काही इन्स्ट्रुमेंट असतील ते वापरले पाहिजेत. नवीन नवीन टेक्निक वापरले पाहिजेत. फर्टिलायझरच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. असा सगळ्याचा विचार करून शेवट आपल्याला शेती आपल्या योग्यतेची केली पाहिजे. आपला त्याच्या प्रपंच आपल्याला चालणार आहे ह्याचा विचार करा. आणि मी जे काही तुम्हाला सांगितलं ते काय भीती दाखवण्यासाठी सांगितलेलं नाही, पण ह्या 5-10 वर्षात ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. आमची पिढी ठीक आहे 10 ते 12 वर्षात संपून जाईल आणि त्याच वेळी संपेल असं नाही. एखाद्या घटनेने कधी संपू शकते हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण तो भाग सोडून द्या. तर ह्या सगळ्याला आपण तयार राहू, सामोरं जाऊ, प्रयत्न करू. KVK सारखे आमच्या सतत आम्ही तुम्हाला नवं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आपण इथं सर्व उपस्थित राहिलात, महिला भगिनी सगळ्या उपस्थित राहिल्यात. ह्या कंपनी इथं येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे, त्यांनी तुम्हाला प्रोत्साहनपर हे दिलेले आहेत, बक्षिसं दिलेली आहेत. ह्या सगळ्याचा आणि त्यांनी मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. मुझे लगता है कि जो कमी एक हम सब के बीच में रह गई थी, एक एक किसान से इंटरेक्ट किया, उनके काम के बारे में बात की और मुझे लगता है खेती के बहुत सारे टिप्स भी दिए. बारामती के बारे में बात की, बारामती की खेती के बारे में बात की और वर्ल्ड लेवल यानी कि इजराइल टेक्निक तक के बारे में बात की कि किस तरह किसान समृद्ध हो सकते हैं. इतने व्यस्त शेड्यूल से उन्होंने जो समय निकाला उसके लिए हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं, अभिनंदन करते हैं ज़ोरदार तालियों के साथ. और अब मैं चाहूँगी कि स्टील इंडिया से श्री शोभित बघेल जी, प्रद्युम्न चतुर्वेदी जी और परिंद प्रभु देसाई सर एक बार राजेंद्र सर का आभार व्यक्त करें, उन्हें फूलों का गुलदस्ता भेंट करके. सर के लिए, उनके वक्त के लिए जो उन्होंने यहाँ हमें दिया, हमारे साथ इतनी सारी बातें की. तालियां बजती रहे क्योंकि प्रोग्राम अभी समाप्त नहीं हुआ है, बहुत कुछ बचा है अभी आपके लिए. जी, राजेंद्र सर का शेड्यूल बहुत व्यस्त है लेकिन उन्होंने हमें समय दिया और इस समय का हम पूरा सदुपयोग करेंगे. जो फोटो सेशन की बात मैंने पहले की थी वो रह गई थी, वो फोटो सेशन अब होगा. एक छोटा सा अंतराल ले रहे हैं हम प्रोग्राम के बीच में. इसके बाद टेक्निकल सेशन होगा, उसमें भी सवाल होंगे, जवाब होंगे और इनाम होगा. फिलहाल हम सभी बाहर जाएंगे. राजेंद्र सर के साथ जो फोटो सेशन होगा वो होगा और स्टील इंडिया की जो परिवर्तन यात्रा होने वाली है, देश के 100 KVK को जोड़ने वाली परिवर्तन यात्रा, उसका फ्लैग ऑफ भी आज यहीं से होगा आप सबकी मौजूदगी में. एक बार जोरदार तालियां. अब हम बाहर चलेंगे फोटो सेशन और परिवर्तन यात्रा के फ्लैग ऑफ के लिए.
टेक्निकल सेशन है, इसमें आप तैयार रहिएगा क्योंकि अभी भी इनाम जीतने का मौका है। जिन भी एक्सपर्ट्स को मैं यहाँ बुलाऊंगी वो कुछ बताएंगे और आप ही की भाषा में, मराठी में बताएंगे, तो आप ध्यान से सुनिएगा। तो 12 से 15 मिनट आपको और थोड़ा सा धीरज धरना है, बहुत ध्यान से सुनना है क्योंकि इनाम अभी और भी हैं और सही जवाब हुआ तो इनाम आप तक पहुंच सकता है। तो सभी एक एक करके फिर से सीट पर अपनी बैठ जाइए। अभी भी कई लोग मुझे लग रहा है बाहर हैं। वैसे कैसा लगा अब तक का प्रोग्राम आपको? मज़ा? बहुत शुक्रिया आपका। मुझे लगता है जो अभी थोड़ा सा रह गया है वो भी अच्छा होने वाला है क्योंकि इनाम अभी भी रखे हुए हैं और बस हमें सवाल और जवाब का इंतज़ार रहेगा। सभी लोग आ गए हैं अंदर? एक बार बाहर अनाउंस करवा दीजिए कि यहाँ एक टेक्निकल सेशन शुरू होने वाला है, बस थोड़ी देर, उसके बाद लंच और फिर हम कार्यक्रम का समापन करेंगे। बहुत बहुत स्वागत है, जोरदार तालियां आप अपने लिए ही बजाइए क्योंकि अभी भी मौका है, कार्यक्रम बचा हुआ है और मैं कोशिश कर रही हूँ ज़ोर से और बोलने की। जितने लोग बाहर हैं अभी भी प्लीज़ अंदर आ जाइए क्योंकि अब हम शुरुआत कर रहे हैं टेक्निकल सेशन की। इसमें हमारे साथ हैं केवी के बारामती के सब्जेक्ट मैटर स्पेशलिस्ट एग्रोनॉमी मिस्टर संतोष वी करंजे, जिन्हें आप देख रहे हैं स्टेज पर हैं। आप जो केवी के आते हैं वो लोग उनसे मिलते भी होंगे। तो संतोष सर यहाँ हमें बताएंगे जो 1 एकड़ से 75 क्विंटल मक्का की पैदावार कैसे ली जा सकती है और मुझे लगता है वो सिर्फ इस तक सीमित ना रह के और भी कई ऐसी बातें बताएंगे जो आगे आपको खेती में काम आएंगी। प्लीज़ ध्यान से सुनिएगा क्योंकि जो कुछ वो बताएंगे उसी में से सवाल भी पूछेंगे और सही जवाब को फिर एक बार मिल सकता है इनाम। आप लोग सेटल हो जाइए और ज़ोरदार तालियों से अभी यहाँ स्वागत कीजिए मिस्टर संतोष वी करंजे का। ज़ोरदार तालियाँ, तालियों में कमी नहीं आनी चाहिए क्योंकि अभी भी इनाम बचे हुए हैं और लंच भी है अभी। तो संतोष जी अब आप संभालिए और जो भी टिप्स और ट्रिक्स आप बताने वाले हैं दीजिए और फिर सवाल भी आपको तैयार रखने हैं। आइए। धन्यवाद। आजच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आपणासाठी ज्यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजन केला त्या अँड्रे स्टील प्रायव्हेट लिमिटेड आणि किसान तक हा डिजिटल नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये शेतीविषयक तुम्हाला माहिती मिळेल आणि तो किसान तक चॅनलवर जर आपण गेलो तर आपल्याला शेतीविषयक माहिती मिळेल। तर त्यांचा चॅनल पण आपण सबस्क्राईब करावा आणि केवी के बारामती आपल्याला माहिती आहे ह्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजचा हा पुरस्कार सोहळा आयोजित केला। या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित जे होते आपले श्री राजेंद्रदादा पवार, आपण सर्वांनी त्यांना ऐकलं। अतिशय सोप्या भाषेमध्ये आपणाला त्यांनी पुढे येणाऱ्या शेतीमध्ये काय आव्हानं असणार आहेत आणि नवीन तंत्रज्ञान काय आहेत याविषयीची माहिती दिलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टील इंडिया लिमिटेडचे फरिंद प्रभुदेसाई सर, तसेच मार्केटिंग डायरेक्टर श्री शोभित बहल सर, ट्रेड मार्केटिंग मैनेजर श्री प्रद्युम्न चतुर्वेदी जी, रीजनल हेड दिग्विजय त्रिपाठी जी, जोनल टेक्निकल मैनेजर शंकर जी और यहाँ के स्टेट हेड मिस्टर प्रदीप नवले जी यहाँ उपस्थित है। इन सभी का मैं आप सभी की तरफ से स्वागत करता हूँ। दूसरा सबसे इम्पोर्टेंट चीज़ है कि यहाँ पे किसान तक नेटवर्क जो है उन्हीं के मैडम और उनके साथी अंशु मैडम, जिन्होंने पिछले 15 दिनों से ये प्रोग्राम आयोजन करने के लिए बहुत दिन रात मेहनत करके ये प्रोग्राम अरेंज किया है और बहुत ही टाइम टू टाइम मैनेजमेंट यहाँ पे हमने देखा है और प्रोग्राम प्लानिंग बहुत अच्छा उन्होंने किया है। तो उन दोनों के लिए हम सभी की तरफ से तालियां होनी चाहिए। और जिन्होंने ये प्रोग्राम स्पॉन्सर किया स्टील एंड्रे स्टील, हाँ हिमानी मैडम जी है, तो मैं हमेशा भूल जाता हूँ, नाम मुझे याद नहीं रहते, लेकिन हिमानी मैडम जी जिन्होंने यहाँ पे बहुत अच्छा एंकरिंग किया और ये प्रोग्राम प्लानिंग के लिए हेल्प किया है। दूसरा एंड्रे स्टील प्राइवेट लिमिटेड, इनके साथ केवीके का सहयोग बहुत दिनों से है।
यहाँ पे हम लोग उनके कुछ इम्प्लीमेंट इस्तेमाल कर रहे हैं। आप लोगों को अगर देखना है तो KVK में भी आके देख सकते हैं, जैसे कि हेज ट्रिमर है, प्रूनिंग मशीन है, स्प्रेयर्स है, या ये ट्री कटर्स है, ये सभी इम्प्लीमेंट यहाँ पे KVK में अवेलेबल है। तो आप लोग देख सकते हैं, या यहाँ पे जो इन्होंने व्हीकल डिस्प्ले किया है इसमें सभी प्रकार के इम्प्लीमेंट्स हैं जो अच्छी क्वालिटी के हैं। मैं खुद घर में भी इस्तेमाल कर रहा हूँ। जैसे कि आप महिला उनको पता है कि घर में गंदगी होती है, धूल होती है, इसके लिए वैक्यूम क्लीनर इनका भी बहुत अच्छा है। तो ये भी आप मैं कंपनी का प्रचार नाही करावं, लेकिन जो क्वालिटी आहे उसके बारे में बता रहा हूँ और हम सभी ने ये इस्तेमाल करना चाहिए। आपल्याला ते वापरलं पाहिजे। वॅक्यूम क्लीनर खूप चांगल्या प्रतीचं आहे। आपल्याकडे गाई गोठा असतो, गोठ्यासाठी वॉशिंग करण्यासाठीचं मशीन पण त्यांच्याकडे आहे। म्हणजे आपण STP पंप वापरतो, त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, वायर फिरवावं लागते, STPचं प्रेशर कमी जास्त होतं। परंतु या छोट्या स्केलमध्ये त्यांनी जे छोटं मशीन आणले त्यांनी आपण गाई गोठा धुण्यासाठी पण आपल्याला मशीन मदत करतात। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स त्यांच्या आहेत। तर खरं पाहता ज्या चांगल्या कंपनीत त्याचाच आपण प्रोग्राम इथे घेत असतो आणि यांचं सहयोग आपल्यासाठी आहे। आणि आपके लिए भी हम जानकारी देता हूँ सर कि यहाँ पे हर साल एक बड़ा एग्जीबिशन होता है और एग्जीबिशन में आप लोग आके गए हैं, आप सभी ने देखा होगा कि कैसे यहाँ पे लाइव डेमोन्स्ट्रेशन होता है। तो आपकी कंपनी की जो भी प्रोडक्ट है ये यहाँ पे लाइव डेमोन्स्ट्रेशन होंगे तो हम लोग या हमारे फार्मर्स उनको ये प्रैक्टिकल एक्सपीरियंस रहेगा कि ये कैसे इस्तेमाल कर सकते हैं। तो ये सभी का प्रैक्टिकल यहाँ पे होता है। ये एग्जीबिशन में मोर देन 3 लाख फार्मर्स विजिट करते हैं। 3 लाख से ज़्यादा फार्मर यहाँ पे आते हैं। यहाँ पे महिला किसान भी है और भारत के अलग अलग प्रांत से यहाँ पे किसान भाई आते हैं जो कि ये लाइव डेमोन्स्ट्रेशन में आते हैं। तर सगळ्यात महत्त्वाचं मी थोडक्यात ओळख करून दिली। आपण एक टेक्निकल सेशन ठेवलं होतं की मक्याचं उत्पादन घेण्यासाठीच आपल्याला फार मोठा वाव आहे। मगाशी दादांनी सांगितलं की इम्पोर्ट जास्त व्हायला लागल्यामुळे आपल्याकडे रेट त्या प्रमाणात मिळणार नाहीत। तर आपल्या हातामध्ये काय आहे की उत्पादन वाढवलं पाहिजे आणि मग उत्पादन वाढवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर महाराष्ट्रभरामध्ये मक्याचं उत्पादन घेण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते माझ्यामार्फत जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांकडे गेलेलं आहे। आज इंदापूर तालुक्यातले जे शेतकरी त्यांना माहिती आहे मक्याचं उत्पादन घेतो आपण, किंवा बारामती भागातले जिरायत भागातले शेतकरी जे मुरगासाठी मका करतात, तर आपण उत्पादन किती घेतो मक्याचं एकरी? प्रश्न आहे हा, आपल्याला नंतरचा विचारला आहे, पण पहिला प्रश्न माझा असा आहे की एका एकरामध्ये आपण उत्पादन किती घेतो? 18 क्विंटल बरोबर आहे का? काही कोणी लोकांनी जास्त घेतलेलं आहे? हां, 18 ते 20 क्विंटल उत्पादन आपण एका एकरामध्ये धान्याचं आणि मुरघासाचं कधी मोजलं आहे का? मुरघास काढला तर किती टन मुरघास उत्पादन आपण एक एकरामध्ये काढतो? किती बॅगा भरतात एक एकरामध्ये मुरघासाच्या? सोरटे साहेब तुम्ही सांगा। हां, 20 ते 22 टन किंवा 800 किलोची बॅग भरली तर 15 ते 20 टन एवढं उत्पादन आपण काढतो। आता मी चीनमध्ये 2012मध्ये गेलो होतो आणि तिथं मक्याचं उत्पादन तंत्रज्ञान समजण्यासाठी गेलो होतो। तर त्याच्यामध्ये बघितलं एका एकरामध्ये मक्याचं उत्पादन 50 क्विंटलपेक्षा जास्त घेतलं जातं। आपण 18-20 क्विंटल कुठं आणि 50 क्विंटल उत्पादन कुठं? तसंच चाऱ्याच्या बाबतीत आपल्याकडे तुम्ही बरोबर उत्तर दिलं, 18 ते 20 टन उत्पादन आपण चाऱ्याचं उत्पादन घेतो, हिरव्या चाऱ्याचं जे काही मुरघास आहे त्याचं। परंतु आमच्या तंत्रज्ञानामध्ये जर तुम्ही आला, चीनमधलं जे तंत्रज्ञान आहे त्याला आम्ही सघन मका लागवड तंत्रज्ञान म्हणतो। त्याच्यामध्ये 1 एकर क्षेत्रामध्ये आम्ही 35 टन मुरघासाचं उत्पादन काढतो। क्षेत्र तेच आहे, वेळ तेच आहे, खर्च तेवढाच आहे, थोड्याशा चुकामुळं आपण उत्पादन कमी घेतो। त्यामुळं माझं सगळ्यांना विनंती राहील की आपण हे चीनचं तंत्रज्ञान काय आहे समजून घ्या। मी जास्त वेळ तुम्हाला सांगणार नाही, 10 मिनिटामध्ये समजून घ्यायचं। आता हे तुम्ही म्हणाल तुम्ही सांगण्यापुरतं आहे काम, तर आज तुमच्याजवळ जर तुम्हाला सांगायचं झालं तर 10,000 असे शेतकरी मी देईन की जे 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेतात ते या तंत्रज्ञानामुळे, आणि त्याच्या संदर्भातलं तुम्हाला व्हिडिओ पण मी दाखवणार आहे। तर मी जास्तचा वेळ नाही घेत, डायरेक्ट तुम्हाला तंत्रज्ञान सांगतोय। आता मका हे पीक आहे, मक्याला सगळ्यात जास्त काय लागतं माहिती आहे? खत लागतं, पाणी लागतं का काय लागतं? समोर तुमच्या मुद्दाम लावलं आहे मी,
सगळ्यात जास्त मका जे आहे, ऊस आहे, कांदा आहे, बाकी सर्व पिकं आहेत, कुठलंही पीक असू द्या, याला सूर्यप्रकाश आणि प्रकाश संश्लेषण आपण 4थी इयत्तेमध्ये शिकलो, तरी पण आपण त्याचा विचार करत नाही. द्राक्षवाले उत्पादक शेतकरी शिंदे साहेब, तुम्ही काय करता? सूर्यप्रकाशाचा विचार करता का नाही? किती काड्या टाकायच्या, सबकेन किती ठेवायच्या, पानाचा आकार कसा झाला पाहिजे, कॅनॉपी कशी मेंटेन झाली पाहिजे विचार करता, तेव्हा द्राक्ष उत्पादन येतं का नाही? द्राक्ष उत्पादक जास्त आहेत. पवार सर पण आहेत माळेगावचे, ते पण आहेत, त्यांना माहिती आहे किती मणे धरले पाहिजेत, किती घड राखले पाहिजेत, किती वर्षाची बाग आहे, त्यानुसार तुम्ही नियोजन करता. तसं आमचे मक्याचे उत्पादक शेतकरी करतात का? किती रोपांची संख्या राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश कशाप्रकारे त्याला चांगला मिळाला पाहिजे आणि त्याच्यात परागीभवन कशाप्रकारे झालं पाहिजे याचा आपण विचार कधी करत नाही. परागीभवन आणि प्रकाश संश्लेषण हे सगळ्यात महत्त्वाचं गणित आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की आपण पेरणी करताना मक्याची कशाप्रकारे करता? साधा सोपा प्रश्न आहे. टोकन पद्धतीने. अजून काय आहे? पेरणी. अजून काय? हां, विस्कडून करणे. अजून काय? दहाबा पद्धत. हां, दहाबा पद्धत ही सगळ्यात प्रचलित पद्धत. ज्याला उत्पादन घ्यायचं आहे ते दहाबा करताना आपण काय करतो? 2.5 फुटावर तास टाकून तासामध्ये 9 इंचावर बी टाकतो. किंवा पेरणी करताना 1.5 किंवा 2 फुटाच्या अंतराच्या साह्यानं आपण तास टाकतो किंवा अवजाराने पेरणी करतो. किंवा ज्याला वाटतं की जास्त उत्पादन घ्यायचे मृगासाचं, त्याला वाटतं की आपण एका एकरामध्ये 25 किलो बीज काढलं, जेवढी दाट मका तेवढं जास्त उत्पादन येतं, असा जो समज आहे त्या ठिकाणी आपण गुंठ्यावर मका मोजण्यापेक्षा तुम्ही मका टनावर मोजली पाहिजे. किती प्रकारचा, किती प्रमाणामध्ये बायोमास तयार केला याचं गणित आपण काढत नाही आणि त्याच्यामुळं आपलं उत्पादन फसतं. आज माझ्यामध्ये मॅक्झिमम उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान जे आहे माझ्याकडे आता जे शेतकऱ्याला एका एकरामध्ये 75 क्विंटल उत्पादन काढलेलं आहे. एका एकरामध्ये 75 क्विंटल मक्याचं उत्पादन काढलेलं आहे. जसं तुम्ही यामध्ये 100 टन काढतायत, 150 काढतात, तसं आमच्या मक्यामध्ये 75 टन उत्पादन निघते. आज मक्याचा रेट 2,000 रुपये सरासरी जरी मिळाला तरी आमचे 75 क्विंटलमध्ये जर काटेकोर नियोजन केलं गुरुजी तर एका एकरामध्ये 1.5 लाख रुपये होणार आहेत. आणि त्याचं जे काय सगळं सरमाड बिरमाड आहे हे तुम्हाला जाग्यावर गाडायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जवळपास 20 टनपर्यंत बायोमास म्हणजे सेंद्रिय खत जमिनीमध्ये जाणार आहे. त्याचा वापर आपण केला तर ते जमिनीमध्ये सगळं जाणार आहे. किंवा मुरघास करणार असेल त्यांनी मुरघासासाठी पण या पद्धतीने गेला, किंवा स्वीटकॉर्न करणारा शेतकरी असेल त्यांनी स्वीटकॉर्नसाठी पण मी सांगितलेल्या पद्धतीने जर उत्पादन घेतलं तर निश्चित त्याचा फायदा होतो. आता इथं बघा साधारणपणे लागवड अंतर कसं फरक पडत जातो. तर इथं पहिलं जे आहे 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 1.25 फूट अंतरावर आपण पेरणी केल्यास एका एकरामध्ये रोपांची संख्या असते 11,251. त्याचं कणीस हे भरतं 213 ग्रामचं आणि त्याचं जर उत्पादन काढलं आपण तर 24 क्विंटल प्रति एकरी उत्पादन येतं. हे काटेकोरपणे जर अंतर राखलं तर. त्यानंतर 3 फूट बाय 24 सेंटीमीटर म्हणजे 8 इंच या जर हिशोबानं आपण लागवड केली तर 18,518 रोपं लागतात. या ठिकाणी 32 क्विंटल सरासरी कणसाचं वजन 172 ग्राम येतं. त्याच्या पुढं 3 फूट बाय 20 सेंटीमीटर. पहिलं जे आहे 3 फूट बाय 24 सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे 10 इंच आणि दुसरं 3 फूट बाय 8 इंच या हिशोबानं जर तिसऱ्यावर आपण गेलो तर 22,222 रोपांची संख्या मिळते आणि 180 ग्राम सरासरी कणसाचं वजन भरतं. त्या ठिकाणी 40 क्विंटल उत्पादन येतं. हे लागवड अंतर फार महत्त्वाचं असताना आपण त्याचा विचार कधी करत नाही. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे गणित ते 2.5 फूट आपलं दहाबा पद्धत सगळ्यात महत्त्वाची आत्ताची 2.5 फूट बाय 9 इंचावर आपण लागवड करतो. 22,222 रोपांची संख्या. पण इथं थोडीशी दाटी होते त्यामुळे कणसाचं वजन 160 ग्राम भरते. या हिशोबानं 35 क्विंटल उत्पादन येतं. आणि सगळ्यात शेवटची जी पद्धत आहे ती तुम्हाला इथं अंतर समजणार नाही परंतु रोपांची संख्या जी आहे ते 34,848 होते. नेहमीपेक्षा रोपांची संख्या वाढते परंतु उत्पादन जर बघितलं 150 ग्राम कणसाच्या वजनाच्या हिशोबाप्रमाणे 1 एकरामध्ये 52 क्विंटल ते 75 क्विंटल उत्पादन आम्ही काढलेलं आहे.
आता हे सरासरी उत्पादन आहे एवढं, याच्यापेक्षा जास्त उत्पादन आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर इथं हे दिसतंय तुम्हाला गणित, या पद्धतीने थोडं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं काटेकोरपणे करणं शक्य आहे का, आमच्याकडे मजूर आहे का, त्या पद्धतीने टोकता येणार आहे का, तर यासाठी आपल्याला गरज नाही. आम्ही 12 वर्ष झाले याच्यावर प्रयोग केले, शेवटी आता मशीनवर आलो आम्ही. जसं स्टीलचे मशीन आहेत तसं टोकायसाठी आम्ही जे काय बाजारामध्ये मशीन आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून ऑटोमॅटिक बरोबर आम्ही सांगेल त्या अंतरावर पडण्यासाठीचं आपण मशीन तयार केलेलं आहे. आणि ते फक्त 7,500 रुपयामध्ये एक मशीन मिळते. म्हणजे खर्च आहे का, टोकायला गेलो तरी 1 एकरासाठी मक्याला किती 10 बाया लागतील. म्हणजे 1 एकर टोकायला आपल्याला किमान 2,500 रुपये खर्च येणार आहे. ते जर मशीनने आपण केलं तर ते एक मशीन एका दिवसामध्ये दिलं होणार आणि काटेकोरपणे काम करणार. मजूर काय करते की टोकायला गेलं की कधी 9 इंचावर, कधी 10 इंचावर, कधी 12 इंचावर टोकणार आहे. इथं बरोबर तुम्हाला 1.25 फूट बाय 1.25 फूट अंतरावर टोकन करता येणार आहे. आता इथं काय करायचं आहे, तर आपण ठिबक सिंचनचा वापर करणार असाल किंवा पाट पाणी देणार असाल तर त्या पद्धतीने बदल फक्त करायचा आहे. आता काय करायचं, तर 4 फुटाच्या आपण सऱ्या पाडतो, उसाला जसं सऱ्या पाडतो तशा सगळ्यांना माहिती आहे ना. रिझर्वच्या साहाय्याने 4 फुटावर सऱ्या पाडायच्या. ठिबक सिंचन असेल तर त्याच्या बेडवर आपण बियाणं टोकन करायचं आहे, किंवा पाट पाणी असेल तर सरीच्या बगलेमध्ये टोकन करायचे. टोकन करताना काय करायचं, 1.25 फूट 2 ओळीतलं अंतर राहील आणि 2 रोपातलं अंतर 1.25 फूट राहील. याप्रमाणे एका जागेवर फक्त 2 बी टोकायचे. दोन्ही एकसारखे वाढतात. तुम्हाला त्याचा फोटो व्हिडिओ दाखवणार आहे मी. तर या पद्धतीने गेल्यानंतर एका चौकटीमध्ये जर आपण विचार केला तर तिथं 8 बियाणे बसले 1.25 बाय 1.25 फुटाच्या. ज्यावेळी आपण टोकन पद्धतीत जाऊ त्यावेळी आपण 8 इंचावर बी टोकत गेलो आणि तिचं चौकट मोजली, ह्याच्यामध्ये अजून एक बी पडेल. जसं 1.25 फूट आहे तर 1.25 फुटाच्या मध्ये अजून एक बिल, तर ते मोजलं तर तुम्हाला बरोबर त्या चौकटीमध्ये 6 बी बसतील. आपल्या ह्याच्यात किती बसले, 8. म्हणजे त्या चौकटीमध्ये 2 बी वाढले. आणि एकराचा विचार करता जिथं 22,222 लागतात त्याऐवजी 34,000पेक्षा जास्त रोपांची संख्या राहते. याच्यामध्ये पट्टा राहतो परत 1.25 फुटानंतर जो 2.5 फुटाचा मधला पट्टा आहे, 4 फुटाच्या सरीला 1.25 फुटावर टोकन केल्यानंतर उरलेला जो मधला पट्टा आहे तो 2.5 फुटाचा राहतो. त्या 2.5 फुटाचा पट्टा हा एवढ्यासाठी असतो की परागीभवन आणि प्रकाश संश्लेषणसाठी फार महत्त्वाचं काम या मधल्या पट्ट्यामध्ये होतं. म्हणजे जे मक्याचं कणीस असतं त्या कणसाला आपण नर फूल मादी फूल म्हणतो, आणि जो वरचा तुरा असतो ज्याला आपण फूल म्हणतो ते फूल सगळं कणसावर पडल्यानंतर कणीस पूर्णपणे भरतं. अन्यथा तुम्ही दाट लागवड केल्यानंतर पूर्ण कणीस भरत नाही. तर हे कणीस भरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे. जोडवळ पद्धतीने आपण 1.25 फूट बाय 1.25 फूट अंतरावर 2 बी टोकन पद्धतीने जर केलं तर बरोबर तुम्हाला एकरी 34,500 रोपांची संख्या राहते. गुणिले 150 ग्राम कणसाचं वजन म्हणजे 52 क्विंटल उत्पादन येतं. तेच गुणिले 200 ग्राम केलं तर 70 क्विंटल उत्पादन येतं. तर तुम्ही किती काटेकोरपणे खताचं औषधाचं नियोजन कराल तेवढं तुम्हाला एकरी उत्पादन 70 क्विंटलपर्यंत येणार आहे. हे अतिशय साधं सोपं पद्धत आहे. तर हे बघा चीनमध्ये या पद्धतीने होतं. तुम्ही सपाट लॅटरल जरी टाकली 4 फुटावर आणि त्याच्याकडेने जिथं ड्रिपर असतो, मशीन नसेल त्याने काय करायचं की 1.25 फुटावर ड्रिपर असतो, त्या ड्रिपरच्या 8 इंच एका बाजूला दुसऱ्या बाजूला 8 इंचावर 2 बी टोकन करायचे. किंवा मशीनने काम केलं तर आपल्याला बिलकुल हे बघायची गरज नाही. तर या पद्धतीने मका पूर्णपणे वाढतो. याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल तर खताची मात्रा पेरणीच्या वेळी द्यायची. उरलेली खताची मात्रा जे ठिबकमधनं आपण देऊ शकतो, युरिया 1261-00-0050 किंवा 19-19 कॉम्बी याची फवारणी आपण वरच्यावर त्याच्यामध्ये करू शकतो. तर या पद्धतीने आपण पेरणी केली तर आपल्याला याचा निश्चित फायदा आहे. खताच्या मात्रेच्या बाबतीत जर सांगायचं तर याला पेरताना 50 किलो युरिया, 150 किलो सुपरफॉस्फेट आणि 40 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हा शेणखतामध्ये मिक्स करून आपण सुरुवातीला द्यायचा. त्यानंतर साधारणपणे 30 दिवसाचे मका झाल्यानंतर 50 किलो युरिया आणि 10 किलो झिंक सल्फेट आणि 4 किलो बोरॅक्स हा आपण जमिनीमधून 1 महिन्यानंतर द्यायचा. म्हणजे त्याचं कणसाचं भरण्याचं प्रमाण वाढतं. पोटरीमध्ये पीक येण्याची ती अवस्था असते त्यावेळी कणीस आणि ताट चांगलं भरायचं असेल, त्याची जाडी वाढायची असेल तर त्यासाठी हा खत मात्रा त्यावेळी देण्याची गरज आहे. म्हणजे खतं पण जास्त लागणार नाहीत,
पाणी जास्त तुम्हाला ठिबक सिंचनमधून दिलं तर ते फायद्यातलं असणार आहे. पाणी तुम्हाला वेळच्या वेळी म्हणजे पोटरीची अवस्था, कणसं लागायची अवस्था, तुरा ज्यावेळी बाहेर पडतो यावेळीची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था, ह्यावेळी पाणी दिले तर आपल्याला निश्चित फायदा होतो. खतं देताना कधीही मोकळी द्यायची नाही. खतं ही शेणखतामध्ये मिक्स करून द्यायची. जेवढी तुम्ही मोकळी खतं द्याल तेवढं त्याचा उपयोग होत नाही, ते अवेलेबल होत नाही. तर असे 7 दिवस आपण ही जी सांगितलेली खतं आहेत जर मुरवत ठेवली आणि ती सरीमध्ये पेरून दिली पेरतानाच, तर त्याचा फायदा सगळ्यात जास्त होतो. त्याला चिलेटेड खताचं स्वरूपात रूपांतर होतं. म्हणजे कुठलंही पीक असू द्या, त्याला खतं ही संतुलित जेवढी आवश्यक आहेत तेवढी आपण 7-8 दिवस खतामध्ये मुरवून जर दिली, पेरून दिली, तर ते पिकाला लागू होतात. त्याचा फायदा हा जास्त प्रमाणामध्ये होतो, जास्त वेळेसाठी हे खत लागू होतं. वेगवेगळ्या डिफिशियन्सी कशा अवस्था आहेत, पाण्याची अवस्था, पाणी कधी द्यायची याबाबत सांगतो. आता थोडक्यात हा बघा, हा मी तुम्हाला मागे सांगितलं आहे, हा 2012मध्ये आम्ही 13मध्ये प्रकाशित केलेला पेपर आहे. त्यावेळीपासून आपण हे काम करतो आहे. आणि हे चीनमधलं चित्र आहे. हे एक पद्धतीने याच पद्धतीने सर्व चीनमध्ये शेतकरी करतात. एका एकरामध्ये 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेतात. आणि आपल्याकडे किती 20-22 म्हणजे खूप जिकिरीने येतं आहे, ते परवडत नाही. आपण काटेकोरपणे नियोजन करा. या पद्धतीने तुम्हाला एकरी 50 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन येतं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये ह्या पद्धतीने करणारे शेतकरी आहेत. तर मी थोडंसं ऑपरेटरना विनंती करतो की आपण त्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ दाखवूया. वरती कोण आहे? हां, तो पहिला व्हिडिओ दाखवा, फक्त फोटो. हे बघा, आता हे कशा पद्धतीने तुम्हाला दिसतंय, हे केले आहे. फक्त व्हिडिओ पाहून केलेले आहे. आपण 2 रोपातील अंतर जे आहे समजून घ्या, या रोपापर्यंत पासून तर हे रोप जे आहे हे आहे 15 इंच आणि एका ठिकाणी झाडाची संख्या आहे 2. तर 2 झाडाची संख्या टाकण्यासाठी आपण टोकन मशीनचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 3-3 नंबरच्या 2 विलाचा वापर केलेला आहे आणि दोन्ही नंबरला चंद्राची कोर जे आपण आहे ते लावलेली आहे. त्याच्यामध्ये 0ची विल काढून टाकायची आणि एक बियाणं बसणाऱ्या 2 विला आपण या ठिकाणी वापरलेले आहे. म्हणजे एका ठिकाणी झाडाची संख्या असेल 2. तर याच्यामध्ये बियाणं किती लागते, तर याच्यामध्ये साधारण आता हे अंतर आहे या ड्रीपपासून हे ड्रीप अंतर आहे ते म्हणजे साधारण 4.5 फूट आणि हे जे मधला स्पेस आहे तो आहे आपला 3 फुटाचा. आणि या ओळी या ओळीपासून तर ही दुसरी जी ओळ आहे ही साधारण 1.5 फूट आहे. म्हणजे ड्रीपच्या उजव्या बाजूला 9 इंच, डाव्या बाजूला 9 इंच, 1.5 फूट बाय 3 फूट, 2 रोपातील अंतर 15 इंच असं याचं टोकन पद्धतीने लागवड आहे. आणि एकरी बियाणं जर आपण विचार केला तर साधारण या ठिकाणी 9 किलो बियाणं आपल्याला एकरी या ठिकाणी लागलेलं आहे. तर याच्यामध्ये बियाणंसुद्धा जास्त लागते आणि झाडसुद्धा एकदम मजबूतीने बनते, कारण की याच्यामध्ये स्पेसिंग जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला मिळालेले आहे. सूर्यप्रकाश खेळता राहिल्यामुळे झाडसुद्धा एकदम मजबूत स्वरूपाचं बनलेलं आहे. आणि झाडासंख्या जास्त ठेवल्यामुळे आणि आपल्याला उत्पादनसुद्धा जास्त घ्यायचं असल्यामुळे आपण यावर्षी खताचं जे नियोजन आहे, ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो, ते व्यवस्थापन जे आहे आपण सुरुवातीला पॉज करा. सिंगल सुपर फॉस्फेट जे की झिंक कोटेड असलेल्या जे बॅगा असतात. पॉज करा. आता हे आपण काय करतो, मेहनत जास्त करत असतो. काय करतो, तर ही मका काढल्यानंतर परत मेहनत करून दुसरं पीक लावायला जाणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला मेहनतच न करण्याची गरज आहे. मक्यावर मका पण आपण करू शकतो. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खरंच पर्वणी आहे. तुम्ही हे 1.25 फुटाच्या मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये परत दुसरं बी टोका. बेडला न मोडता त्याच्यामध्ये काय तुम्हाला शेणखत वगैरे मध्ये घालायचं असेल तर घालू शकता. तणनाशकं वापरून तुम्ही तण त्याच्यातलं नियंत्रण करू शकता. पुन्हा हे पीक काढल्यानंतर लगेच किंवा ते पीक काढायच्या आधीच दुसरं पीक टोकनसुद्धा करू शकतो. त्यासाठी दुसरा एकदा व्हिडिओ फक्त 2 मिनटं ओपन करा, दुसरा ह्याच्यानंतरचा. मेहनत करण्याची गरज नाही, आपण विनाकारण मेहनत करतो, खतं औषधं करतो. आता हे मशीन आहे, हे आपण मशीन KVKमध्ये मॉडिफिकेशन करून देतो आहे. कुणाला आवश्यक असेल त्यांनी संपर्क करा. एका जागेवर बरोबर 2-2 बी पडलेले आहेत. तर हे आम्ही बनवलेला व्हिडिओ आहे, कालच बनवला आहे मी. तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ बनवला की बरोबर 1.25 फुटावर 2-2 बी कसे पडतात बघा. हे बघा, हे 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट आणि त्याच्या पुढे 10 सेंटीमीटर बरोबर 1.25 फूट होतं. म्हणजे 40 सेंटीमीटरवर 2 बी. आता तिसरा व्हिडिओ ओपन करा. आता मी तुम्हाला सांगितलं की शून्य मशागत, शेतकरी मित्र, तर हे SRT तंत्रज्ञानाला म्हणतात. आज बघूया SRT पद्धतीने जे आपण पिकं घेतो, विना नांगरणीची शेती,
ज्याला आपण म्हणतो ते कमीत कमी मशागतीमध्ये आपण चांगले उत्पादन कसे घेऊ या बाबतीमध्ये थोडक्यात आपण आढावा घेऊया. मी रावसाहेब दगडू मोरे, राहणार बाबुळगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण मक्का हे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे आणि त्याचा वापर पण खूप प्रमाणात केला जातो. जसं अन्नधान्य म्हणजे बऱ्याच आपल्या अन्नामध्ये मक्का मिसळवल्या जाती, तसं चारा म्हणून सुद्धा त्याचं जे कुटर निघतं ते चारा म्हणून उपयोगात येतं आणि बाकीचं जे भरड धान्य असतं त्याच्यामध्ये ते वापरलं जातं, कुक्कुटपालनमध्ये वापरलं जातं. असे बऱ्याच ठिकाणी या मक्याचा वापर होतो. त्यामुळे आपल्याला मक्का पीक घेणं हे सध्या तरी परवडायला लागलं. आता या मक्यासाठी जमीन मध्यम पाण्याचा निचरा होणारी पाहिजे आणि हे दोन्ही याच्यामध्ये येतं. म्हणजे उष्ण हवामानात येतं. थोडं पुढे घ्या, थोडं पुढे, थोडं पुढे शकतो. तर खरीपामध्ये हे बघा, ह्याच्यामध्ये कुठेही मेहनत केलेली नाही, पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये त्यांनी टोकन केली. लागवड व्यवस्थितरित्या केली गेली पाहिजे आणि रब्बीमध्ये ऑक्टोबर थोडं पुढे घ्या, पुढे घ्या. कालावधी लागतो. ऑक्टोबरमध्ये जर लागवड केली तर उत्पादनामध्ये याच्यामध्ये आपल्याला घट येण्याची शक्यता असते. हे पहिली दसगड दिसतात तुम्हाला, पहिले आहे तशीच दसगड आहेत, त्याच्यामध्ये टोकन केली. करू शकतो. तर बस एवढंच दाखवायचं. बंद. यामध्ये तर एकंदरीत तुम्ही या पद्धतीने गेलात तर उत्पादन निश्चित वाढणार आहे, एवढंच सांगतो. आता याविषयीचे प्रश्न तुम्हाला विचारतील मॅडम किंवा मीच विचारेन तुम्हाला. आपको समझ में आया कुछ क्वेश्चन पूछ सकते हैं? तो कितने क्वेश्चन पूछना है? 2 सवाल आप पूछ सकते हैं. हां, तर 2 प्रश्न विचारणार आहे. जे बरोबर उत्तर देतील त्यांना हात वर करा पहिल्यांदा. सगळ्यांनीच हात वर केले तर त्यातले जे लवकर हात वर करणारे त्याला बक्षीस दिलं जाणार आहे. तर प्रश्न असा आहे की मी जे हे तुम्हाला आत्ता माहिती सांगितली त्याच्यामध्ये मक्यासाठी आपण लागवड अंतर काय राखलेलं आहे याविषयीचं तुम्ही माहिती द्यायची आहे. तर हात वर करा जागेवर. हेलो हेलो हेलो, कोई महिलाएं, पुरुष लोगों ने बहुत सारे जवाब दिए. मैम आपको पता है? 1.25 फूट अंतर ठेवलेलं ना 2 ह्याच्यात. नाही, आपण मला सविस्तर माहिती पाहिजे, फक्त सव्वा नको आहे. मी अगदी क्लिअर सांगितलं आहे की जोडवळ केलेली आहे, मधला पट्टा किती राहिला, रोपातलं अंतर किती, ओळीतलं अंतर किती, हे मला सांगायचं आहे. तुम्ही कुणीही सांगा. ओळीतलं 40 बाय 40 अंतर म्हणजे दोन्ही बॅच्यामधलं आणि मध्ये 2.5 फूट म्हणजे अंतर राहतं. 2.5 राहते म्हणजे किती फुटाचा पट्टा काढला आपण? 4 फुटाचा. 4 फुटाचा पट्टा काढला आणि एका जागेवर किती बी लावले? 2. अतिशय बरोबर उत्तर आहे. आप इनको हे लक्षात नसेल आलं तर मला परत एकदा भेटा, कारण मला कदाचित फास्ट मी सांगितलं असेल, पण ज्यांना लक्षात आलं आहे तर त्यांनी अगदी परफेक्ट समजून घेतलं आहे. तर त्या पद्धतीने आपण करा. तर पुढं स्टेजवर आपण जी स्टेज पे चलिए सर. चेयर पे रखा हुआ है गिफ्ट. हिमानी मैम चेयर पे गिफ्ट. तालियां बजा दीजिए. एक आखिरी सवाल आज के लिए. आखिरी सवाल आज के इस कार्यक्रम में. दुसरा प्रश्न असा आहे की मक्याच्या वाढीसाठी प्रश्नात 2 प्रश्न असणार आहेत, कारण सगळ्यांना उत्तर येणार आहे म्हणून मी 2 प्रश्न एकात टाकतो आहे की ज्याच्यामध्ये मक्यासाठी आपल्याला खत आणि पाण्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे आणि एकरी आपण उत्पादन किती घेऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचं सूर्यप्रकाश. आणि इथं पण एवढे सगळे इन्होंने ज़्यादा हाथ ऊपर किए हैं. कोई एक महिला मैं चाह रही थी आज के कार्यक्रम में जवाब दे, तो महिला सशक्तिकरण तो इसकी वजह से तो हाँ, सही जवाब देना है. सही जवाब देना. पराबकी भवन आणि सूर्यप्रकाशच असतो आणि खत, सल्फेट खत, झिंक खत. नाही, उत्पादन एकरी किती येणार? एक ती 50 टन, 50 किंवा 75 टन. 50 टन क्विंटल का म्हणजे मुझे लग रहा है आप इनको थोड़ा दीजिए सामने. और कौन? नहीं, उनके बाजू वाले जी. परागी भवन आणि
हां जवळ धरा. परागीभवन आणि प्रकाश संश्लेषण महत्त्वाचं आहे आणि 20 ते 25 टन उत्पन्न निघत आहे. गलत है. कोई और महिला कोई आएंगे पुरुषों के पास आएंगे जो पहले जवाब दे चुके हैं, एक ही मौका मिलेगा मैम. जो पहले जवाब दे चुके, इनाम मिल चुका है, वो हाथ नहीं खड़ा करेंगे जी. आपको शायद पहले मिला है. मिला है तो आप थोड़ा दूसरे को उत्तर सांगतो. नाही नको उत्तर सांगितलं तर माझं महत्व नाही. और कोई पीछे से स्टील के टोपी जो पहने हुए हैं. जी सर, आपको भी पहले मिला है. अच्छा, नाही इनको नहीं मिला. आपण सूर्यप्रकाश महत्वाचा आहे त्याला आणि 52 क्विंटल आपण 52,000 किलो उत्पादन घेऊ शकतो. 52 क्विंटल, हाँ ये सही जवाब है. आप इनको सब लोग तालियां बजाएं. इन्होंने 2-3 लोगों का गिफ्ट रख रखा है अपने पास, तो मुझे लगा जोरदार तालियां बजा दीजिए. धन्यवाद सगळ्यांचं आभार. आणि या ठिकाणी असं नाही की तुम्हालाच आम्ही विचारलं पाहिजे, तुमचे काही याविषयी प्रश्न असेल तर विचारू शकता, नसेल तर मी थांबतो. हां पीक वारंवार घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचा आपण प्रश्न विचारलाय सर. परंतु मी जे सांगतोय तुम्हाला SRT तंत्रज्ञान हे एकदा तुम्ही बेड काढल्यानंतर जेवढी मशागत तुम्ही कमी कराल तेवढा ऑर्गॅनिक कार्बन ऑटोमॅटिक वाढेल. आपलं जे काही सगळं बायोमास हे जमिनीमध्येच गाडलं जाणार आहे, त्याला मल्चिंग म्हणून तुम्ही वापरा आणि पुन्हा न बेड मोडता परत त्याच्यामध्ये तुम्ही टोकन करा. बिलकुल तुमच्या जमिनीचा पोत सुधारणार. हे तुम्ही वर्षभरात मला ऑर्गॅनिक कार्बन आत्ता चेक करायचा आणि वर्षांनी परत चेक करायचा. तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढलेलाच असेल, जमीन भुसभुशीत झालेलं असेल आणि उत्पादन दिवसेंदिवस परत वाढतच जाईल. तुमचा नायट्रोजनचा डोसच बंद होईल. हे 100% आहे. त्याच्यामध्ये दुसरंही घेऊ शकता पण बेड मोडायचा नाही. याच बेडवर तुम्ही दुसरं पीक घेऊ शकता. तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या इथे मक्यामध्ये आपण मिरची लावलेली होती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन कशा पद्धतीने ते पीक आले हे लक्षात येईल. बेडमध्ये मका काढायच्या आधी मिरची महिनाभर आधी लावली, त्या सावलीचा फायदा घेऊन आपण मिरचीची वाढ करून घेतलेली. पुन्हा कंस काटल्यानंतर मका हा अशी ठेवली, त्याच्या सावलीचा उपयोग आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिरचीसाठी घ्यायचा, जो शेडनेटसारखं काम करेल. धन्यवाद. धन्यवाद करंजे सर. बहुत ही इंटरएक्टिव सेशन जिसे कहते हैं कि दो तरफा संवाद हुआ, एक बात कही गई और कई बातें पूछी गई. मुझे लगता है यहीं से एक सफल संवाद की शुरुआत होती है जो अभी हुआ. तो अब इसके बाद एक बार पहले तालियां बजा दीजिए करंजे सर के लिए. बहुत ही इंटरएक्टिव सेशन. इसके बाद अब मैं यहाँ बुलाना चाहूँगी स्टील टीम से प्रदीप नवले जी को, और वो एक वोट ऑफ थैंक्स करेंगे हम सबका, आप सबका, जिन्होंने यहाँ आकर इस कार्यक्रम को और सार्थक बनाया, और साथ ही KVK की पूरी टीम का, जिनकी वजह से ये प्रोग्राम और ज़्यादा बेहतर तरीके से हो पाया. तो प्रदीप जी, तालियां. नमस्कार, थँक्यू मॅडम. तर आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. तर हा कार्यक्रम होत असताना आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे यांचे मी आभार मानतो. त्यानंतर ज्यांच्याशिवाय आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे असे आमचे श्रोते शेतकरी बंधू व भगिनी यांचे मी आभार मानतो. त्यानंतर हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता प्रत्येक घटकांचे म्हणजे व्यक्तींचे व संस्थांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जी मदत झाली आहे या सर्वांचे मी आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रसारमाध्यमांचे जे प्रतिनिधी उपस्थित आहेत या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. तर हे समोर जे दिसतंय हे फक्त ॲग्रिकल्चरशी रिलेटेड प्रोडक्ट दाखवलेले आहेत. तुम्हाला जे फोल्डर दिलं आहे याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याकडे लॉन मोवर्स आहेत. लॉन मोवर्स आपल्याकडे विजेवर चालणारे पण लॉन मोवर्स आहेत, पेट्रोलवर चालणारे लॉन मोवर्स पण आहेत, गवत कापलेलं गवत गोळा करून ठेवणारे किंवा तिथल्या तिथेच मल्चिंगसाठी म्हणजे मल्चिंग लॉन मोवर पण आहे, कलेक्टिंग लॉन मोवर पण आहे. तर आपल्याकडे तिन्ही प्रकारामध्ये लॉन मोवर अवेलेबल आहेत. येस, मिला जवाब. अच्छा, ठीक है. तो अब इसके बाद मैं मंच पर बुलाना चाहूँगी स्टील इंडिया से दिग्विजय जी को, धन्नालाल जी को और शंकर जी को, और चाहूँगी कि वो KVK के हमारे साथियों का आभार प्रकट करें जिनके सहयोग से ये कार्यक्रम
इतना बेहतर तरीके से संपन्न हो पाया। ज़ोरदार तालियां बारामती केवीके के लिए। लंच की पूरी व्यवस्था है तो तालियां भी ज़ोरदार हो सकती हैं क्योंकि इसके बाद पेट पूजा भी होने वाली है। बारामती केवीके का बहुत बहुत आभार। प्रशांत जी आप भी स्टेज पर आ जाएं। प्रशांत जी केवीके से प्रशांत जी को मैं चाहूँगी मंच पर आएं। प्रशांत जी का भी बहुत आभार क्योंकि मैं बैक स्टेज भी देख रही हूँ, वो लगातार इस कार्यक्रम की सफलता में जो जो इनपुट दे सकते हैं वो बहुत मेहनत कर रहे हैं। बहुत बहुत तालियां। और अब क्योंकि प्रशांत जी स्टेज पर हैं तो केवीके की तरफ से मैं चाहूँगी कि एक वोट ऑफ थँक्स प्रशांत जी करें। मी समजू शकतो जेवणाची सोय आपण कॅन्टीनला केलेली आहे. होळीच्या दिनानिमित्त पण म्हणजे कालपासून परवापासून आपलं ठरलं कार्यक्रमाचं. आपण सगळ्यांनी म्हणजे एका फोनवरती प्रत्येक गावातून सर्व लोक आली, लांबून लांबून आलेत. मी समजू शकतो असंच प्रेम केवीकेवरती संस्थेवरती राहू द्या एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जेवणाची सोय आपली ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे कॅन्टीन आहे मी असेल तुमच्यासोबत, तर सर्वांनी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका. सगळ्यांनी जेवण करून जावा ही विनंती. धन्यवाद. के लिए लंच की व्यवस्था है हॉस्टल कैंटीन में और मैं किसान तक की तरफ से एक बार फिर आपका शुक्रिया अदा करना चाहूँगी। आप उसे सब्सक्राइब ज़रूर करें ताकि यहाँ पर जो कुछ हुआ है वो वीडियो आप देख सकें। एक बार जाते जाते तालियां बजा के इस कार्यक्रम को संपन्न कर दीजिए। बहुत शुक्रिया आप सभी का यहाँ आने के लिए।